इकडेही आहेत आणि विशेष म्हणजे पाऊस आणि पावसाचं आगमन सुद्धा आता झालेलं आहे. रिमझिम बरसणारा पाऊस, पावसाच्या सरी आणि त्यात थंडगार वारा, हिरवळयुक्त असं क्रीडांगण, चौटा हिरवा मानकोली क्रीडांगणावर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. बाहुबली सुमित ढेकले तयार आहे. चांगला बॉल पडल्यानंतर सरळ विकेट कीपरच्या हातात बॅटची कडा घेऊन गेला आणि त्यामुळे बाहुबलीला आता डगआउटचा रस्ता धरावा लागेल. पहिल्याच ओव्हरमध्ये एक मोठा धक्का दिलाय गोलंदाज विकी भोईरने. महत्वाची विकेट आली आहे. ऑप्शनच्या बाहेर पिचिंग करताना पाहायला मिळाले सुमित ढेकळे थोडेसे डबल माइंड झाले आज स्ट्रोक खेळताना आणि विकी म्हणजे एका कर्णधाराने दुसऱ्या कर्णधाराला आउट केलं आणि विशेष म्हणजे सुमित यांची विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये येणं ही महत्वाची बाब राहिलेली आहे. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता ऑप्शनच्या बाहेरच्या या बॉलला, परंतु विकी या ठिकाणी यशस्वी होताना पाहिलं. मोठं यश मिळालंय पहिल्या ओव्हरमध्येच. मोठी विकेट आणि आता नवीन फलंदाज लेफ्ट हँडेड बॅटरला रिप्लेस करण्यासाठी दिनू कांबळे मैदानामध्ये खेळण्यासाठी जाईल. पण फॉर्म मध्ये असतो दिनू कांबळे. पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा म्हटल्यानंतर बदलापूरमध्ये चांगली खेळी केली, एक अर्धशतक त्यांनी नोंदवलंय, त्याच्यामुळे चर्चेमध्ये आहे. दिनू कांबळे न्यू बॅटर, प्रतीकच्या बरोबरीने एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, परंतु सध्या नेल्सन आकडा आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतोय. 1-1 अशी परिस्थिती आहे. विकी भोईरने पहिल्याच ओव्हरमध्ये ब्रेक थ्रू दिलाय मॅग्निफिसंट नवी मुंबई या टीमला, ते यश मिळवून दिलंय. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर रिग्नेश 11 भिवंडी कडून त्यांचा आयकॉन खेळाडू सुमित ढेकले स्वस्तामध्ये बाद झालाय, परंतु पलटवार होतो. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा म्हटल्यानंतर पहिल्याच मॅच मध्ये 125चं टार्गेट. पहिला सामना इथे जिंकला MUCC ओडिसाने. सेकंड मॅच सुरू झाली आहे. मॅग्निफिसंटने टॉस जिंकलाय. ओ चांगला बॉल क्रॅम्प केलं पूर्णपणे बॅटरला, वेग भन्नाट होता आणि तेवढीच चांगली विकेट किपिंग प्रथमेश पवार नानाकडून पाहायला मिळते. हो, ऑन साइडला फक्त दिशा देत असताना एक सिंगल इथे मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झाला आणि दुसरी धाव देखील आता यशस्वीरित्या पूर्ण केली जाईल. अमित नाईक तिथे होता डीप मध्ये. 2 धावा ऍड होतील. दिनू कांबळेच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या 3. 4 बॉलचा खेळ संपलाय. पहिलं षटक सध्या सुरू आहे मॅग्निफिसंट कडून. टॉस जिंकला योगेश पेनकरने. टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि तो सार्थ ठरवलाय विकीने. डीप मध्ये थर्ड मॅन आहे. फाईन लेगी आहे. हा बॉल पडल्यानंतर सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये आणि त्यातल्या त्यात आणखीन एक डॉट बॉल विकी भोईर कडून. चांगली गोलंदाजी करतात विकी. ऑप्शनच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करतायत. खेळपट्टी ओली आहे, थोडासा पाऊस सुरू आहे आणि त्याच्यामुळे फुटवर्क करणं तेवढं सोपं नाहीये आणि त्याचा फायदा सध्या विकी घेत आहेत. हा बॉल चांगला आणि त्याचबरोबर फटका देखील अप्रतिम आहे. डाऊन दी ग्राउंड व्ही शेप मध्ये बरोबर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉलला उडवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 70-76 आणि हा फटका येतोय दिनू कांबळेच्या बॅट मधून. काय स्ट्रोक खेळ्या. आता मात्र बॉल पुढे करून बसले आणि त्याचा फायदा घेत असताना सरळ बॅटने समोरच्या दिशेने अतिशय दर्जेदार फटका. दिनू यांची बॅटिंग पाहणं हा देखील डोळ्याला आनंद देणारा पार्ट असतो आणि इकडे दिनू यांच्या बॅट मधून अतिशय सुंदर फटका आलाय. लेन बॉलला लवकर पिक केलं आणि टिक केलं. डाऊन दी ग्राउंड 6 धावांसाठी. काय टायमिंग होतं. भव्य षटकार आणि ज्या दिशेला फटका मारायचा होता त्या दिशेला नजर एकदम स्थिर. चांगले ऍक्शन रिप्लेज, चांगलं कॅमेरा वर्क 70-70 स्पोर्ट्स आणि याच्यासाठी तर ही दुनिया 70-70 ची जाणली जाते. फर्स्ट ओव्हरचा खेळ संपलाय. फर्स्ट ओव्हरच्या समाप्तीनंतर रिग्नेश 11 भिवंडी. स्कोर बोर्डवर धावा आहेत 9. एक फलंदाज बाद. न्यू लॉन्चिंग उद्या आहे 70-70 स्पोर्ट्सच्या प्रत्येक शॉप मध्ये तुम्हाला नवीन टी शर्ट्स, स्लीवलेस, त्याचबरोबर शॉर्ट्स, बॅट्स ज्या 70-70च्या रेनी क्रिकेट लिमिटेड एडिशन प्लेअर बॅट्स आहेत त्या देखील तुम्हाला मिळतील. आणि जर तुम्हाला आमच्याबरोबर काम करायचं आहे, पार्टनर व्हायचं असेल 70-70 स्पोर्ट्स बरोबर, तर नक्कीच तुम्ही फ्रँचायझीसाठी कॉल करू शकता खाली दिलेल्या नंबरवर. आणि आता हा दुसरा सामना सुरू आहे. 1,07,000 प्रेक्षकांनी आतापर्यंत 70-70 स्पोर्ट्सवर ही स्पर्धा पाहिली आहे. बॉल सोडून दिलाय सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. अंपायरचा सिग्नल येतोय वाईड बॉल आणि आता सध्या 6,500 प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. सूर्य मणिरत्नम आलाय गोलंदाजीसाठी सेकंड ओव्हर मध्ये. युवा गोलंदाज आहे मुंबईच्या चेता कॅम्पचा आणखीन एक, परंतु समोर जर पाहिलं तर तेवढाच धडाकेबाज बॅटर वसई तालुक्यातील कळम गावचा खेळाडू, लेदर बॉल क्रिकेट मधील मोठं नाव प्रतीक.
ओ चांगला फटका, पुल केल्या बॉलला, गुल केल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. हँड हँडसम मॅक्सिमम 6 धावा मिळतील प्रतीक घरतच्या बॅट मधून. मला वाटतं बॉल परत येणार नाही. जबरदस्त स्ट्रोक खेळलाय प्रतीक घरत. खास करून पावसाळी क्रिकेटमध्ये प्रतीक आवर्जून येतात आपलं क्रिकेट खेळण्यासाठी. रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी लेदर बॉल क्रिकेट देखील खेळतात आणि इकडे काय लांबवर मारलाय आणि आवर्जून सुमित बरोबरीने पावसाळ्यात ते खेळायला येतात आणि आलेत या हंगामात सुद्धा धमाका. फ्रंट फुट पुल आठवण करून दिली रोहित मॅन शर्माची. ज्या पद्धतीने फ्रंट फुटला येऊन पुल केलाय पॉन्टिंग रोहित शर्मा. असेच फटके पुलच्या स्वरूपात मारत आलेले आहेत. चांगलं टायमिंग. यावेळेला समोर होता, स्लॉट मध्ये होता. इट्स आउट ऑफ द प्लॉट. अनदर बिगी बाय प्रतीक. बॉलवर टिक करत असताना 6 धावा. बॅक टू बॅक प्रतीकच्या टिक करत असताना 6 धावा येत आहेत आणि हा दुसरा षटकार. या वेळेला मात्र मागील बॉल पाठी केला, आता बॉल पुढे गेलाय. अगदी पाठीमागचा पाय वाकून सरळ बॅटने समोरच्या दिशेने भव्य फटका खेळताना पाहायला मिळाले. सिक्सर मारला जातोय. 2 धमाके 2 वेगळ्या दिशेला एकाच गोलंदाजाच्या विरुद्ध. वा प्रतीक. चांगली बॅटिंग. पहिल्या ओव्हरमध्ये दबाव बनवला परंतु त्याच्यानंतर क्लास या फटक्यामध्ये दिसतोय. ज्या पद्धतीने दोन्ही बॉल उडवलेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक फ्रंट फुटवर येऊन पुल केला होता स्क्वेअर लेगला आणि त्याच्यानंतर हा समोर फटका मारलाय लॉंग ऑफला, वाईडिश लॉंग ऑफला सिक्सर. 22 धावा फलकावर लागल्या. 22. सूर्या मणिरत्नम वर तो दबाव आहे. पहिल्या 2 बॉलमध्ये 13 धावा आलेल्या आहेत. युवा गोलंदाजाने त्याच्यावरच अटॅक करण्याचा मानस आणि ते धाडच दिसतंय. बाउन्सरचा वापर. फाईन लेगला जाईल बॉल. बीट करून अंपायरचा सिग्नल. वाईड बॉल. +4. 5 धावा मिळतील पंजाब. यस, याचाच उल्लेख करत होतो की विकेटला बाउन्स तो देखील थोडासा जास्त आहे आणि त्याच्यामुळे पाठीमागे 2-2 फिल्डर आहेत परंतु त्यांच्याही हातात बॉल येताना पाहायला मिळाला नाहीये. कदाचित एखादा सत्ता सुद्धा पाहायला मिळू शकतो या स्पर्धेमध्ये. अतिशय वेगातील बॉल आणि बॉलने घेतलेली अतिरिक्त उसळी. रबर बॉल ज्यावेळेला ओला होतो ना त्यावेळेला त्याचा बाउन्स आणखी वाढताना पाहायला मिळतो. आणि अंपायरने इथे वाईड बॉल घोषित केलेला आहे आणि 5 धावा मिळताना दिसतील. चॅलेंज केलेलं नाहीये बॉलिंग करणाऱ्या टीमने. एक्स्ट्रा रन. यावेळेला शॉर्ट बॉलचा वापर. कट करण्याचा प्रयत्न होता. सरळ चालला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आणि यावेळेला अंपायर सांगतात हा डॉट बॉल आहे. अतिरिक्त उसळी मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. नाना पाक किती लांब उभे आहेत, म्हणजे माझ्या मते जेवढी खेळपट्टीची लांबी आहे नाना तेवढेच लांब उभे आहेत आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात आणि कुणाची खूप मजा येते रबर बॉल क्रिकेट पाहायला सुद्धा. खेळण्याचा तर एक वेगळा आनंद आहे. रबर बॉल क्रिकेट ज्यांनी खेळलंय ते तर धन्य झाले असतील आणि आज या ठिकाणी ही स्पर्धा एक वेगळ्या दर्जाची आणि वेगळ्या लेवलची सुद्धा. परत एक वेळा समोर बॉलला पाठवलंय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. तिसऱ्यांदा या ओव्हरमध्ये तिसरा षटकार. काय बॅटिंग करतायत या ठिकाणी. सरळ बॅटने क्रिकेट कसं खेळायचं याचं प्रात्यक्षिक दाखवताना पाहायला मिळत आहेत प्रत्येक घरात आणि धमाके जबरदस्त होताना पाहायला मिळत आहेत या ठिकाणी. त्यांच्या बॅटमधून सरळ बॅटने देखणे राजस फटके वेगवान गोलंदाजी होते परंतु त्याचं उत्तर टायमिंगने देत आहेत. क्लासी बॅटिंग आणि तो क्लास दिसतोय त्याच्या बॅटिंग मधला. ज्या पद्धतीने लेदर बॉल क्रिकेटचा तो अनुभव साप झळकतोय त्याच्या बॅटिंग मधून. ऑन साइडला फटकेबाजी. त्याच्यानंतर समोर लॉंग ऑफला षटकार. डाऊन दी ग्राउंड त्याच्या बॅट मधून षटकार. बाउन्सरच्या द्वारे 5 धावा तिथे आल्या आणि हे षटक आता 24 धावांचं झालंय सूर्या मणिरत्नमचं. 4 बॉल मध्ये या 24 धावा आल्यात या ओव्हरच्या दरम्यान आणि तो जो दबाव होता जो सुरुवातीला आला होता रिग्नेश 11 भिवंडीवर सुमित ढेकलेची विकेट मिळवल्यानंतर तो दबाव थोडासा कमी करतोय प्रतीक घरत. 33 रन. 33. डेड बॉलचा इशारा रनअप मध्ये थोडासा चुकलाय. या मैदानावर खेळण्याची एक वेगळी मजा आहे. या मैदानावर पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा ज्यावेळेला रंगते त्यावेळेला तृप्त होतात डोळे कान. कट केलाय थर्डमॅनला. आहे फिल्डर. चांगली फिल्डिंग. लवकर कॅरी झाला बॉल आणि तेवढी चांगली फेकी होईल तोपर्यंत 1 धाव मिळते. भरपूर प्रेम या मैदानावर प्रेक्षकांचे राहिले. या मैदानावर पावसाळी रबर बॉल क्रिकेट खेळत असताना अनेक खेळाडू सातत्याने चमकले. चांगली कामगिरी केली आहे त्याचमुळे चर्चा होते चौटा हिरवा क्रीडांगण मानकोलीची.
5 बॉलचा खेळ संपलाय. धावा झाल्या 34-34. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे आणि समोर असेल दिनू कांबळे. याच्या बॅटमधून देखील एक चांगला फटका आला होता. एक षटकार त्यांनी मारलाय. लास्ट बॉल या ओव्हरचा. आई बॉल परत टाकावा लागेल असं दिसतंय. अंपायरचा इशारा. हा वाईड बॉल आहे. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळताना दिसेल आणि टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झालेल्या आहेत आता 35. ही तर पावसाळी क्रिकेटची मजा आहे. तुम्हाला वेगावर कंट्रोल करायचं आहे, तुम्हाला टप्प्यावर कंट्रोल करायचं आहे, अचूक ठिकाणी ओला बॉल टाकायचा आहे, तेवढं सोपं नाहीये आणि तिकडे धावसंख्या पुढे जाते. 36 धावा झाल्यात. व्हाईट बॉल +1 आहे. परत एक वेळा शॉर्ट बॉलचा वापर आणि आता अंपायर सांगतायत नो बॉल असणार आहे हा. सो नो बॉलचा निर्णय आलेला आहे आणि त्यातल्या त्यात रिव्ह्यू किती महत्वाचे असतात हे जर आपण पाहिलं तर मॅग्निफिसंट तब्बल 35 धावा देखील येताना पाहायला मिळाल्या आणि त्याच्यामुळे 2 ओव्हर नंतर एक चांगल्या स्थितीमध्ये जरी विकेट आली सुमित ढेकळे यांची लवकर, परंतु धावसंख्या बनली आहे. चांगली बॅटिंग, कडक बॅटिंग, ज्या पद्धतीने फटकेबाजी राहिली आहे या संपूर्ण इनिंग मध्ये लाजवाब खेळ होतोय आणि आक्रमण केलंय. पहिल्या ओव्हर मध्ये 9 धावा आल्या, विकेट आली, परंतु त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर सातत्याने ते आक्रमण पाहायला मिळालं. सबस्क्रायबर मीटर आहे. मिशन 1 मिलियनची तयारी परत एक वेळा पावसाळी सीझन पासून आपण सुरू केली आहे आणि 70-70 स्पोर्ट्स चॅनल तुम्हाला आवडत असेल, अनेक स्पर्धा तुम्हाला पाहायच्या असतील तर नक्की 70-70 स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण पावसाळ्यातल्या अनेक मोठमोठ्या स्पर्धा तुमच्या भेटीला येतील आणि त्याच्यानंतर ग्रामीण धमाका बिग बॅश लीग देखील येते. ज्या स्पर्धेची चर्चा अखंड भारत विश्वामध्ये होत असते. भारत ट्रॉफी देखील येणार आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये. अयोध्या बिग बॅश देखील येते. शॉर्ट बॉलचा वापर, बॉल विकेट कीपरच्या हातात आणि आता विकी भोईरने दुसरं यश मिळवून दिलंय. प्रतीक घरत बॅक टू द पॅव्हिलियन. चांगला बॉल या ठिकाणी टाकला, थोडासा दूर ठेवला. प्रतीक अगदी पाठीमागे जाऊन कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळण्याच्या प्रयत्नात होते, परंतु वेग, उसळी या दोन्ही गोष्टींचा अंदाज प्रतीक यांना नाही आला आणि आता असं वाटत होतं कुठेतरी प्रतिस्पर्धी जड होतोय, त्याला मात्र लगाम स्वतः संघनायकाने घातलाय. वा विकी. आयकॉन खेळाडू आहे विकी भोईर या टीमचा आणि त्याच्या खात्यामध्ये ही दुसरी विकेट आहे. ज्या पद्धतीने त्याने खांद्याचा चांगला वापर केलाय आणि विकेट आली आहे. बॅक टू बॅक धक्के विकीने दिलेत. प्रतीकला देखील तंबूचा रस्ता दाखवला आणि आता नवीन फलंदाज प्रथमेश ठाकरे मैदानामध्ये जाईल. मान्सून सुपर सिरीज 2025 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट्स ही स्पर्धा तुमच्या भेटीला आली आणि आज पहिला दिवस आहे या स्पर्धेचा. पहिल्याच दिवसामध्ये घवघवीत यश. प्रेक्षक सातत्याने आपल्याबरोबर जोडले जातात. त्या सगळ्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत 70-70 स्पोर्ट्सच्या या युट्यूब चॅनलवर. आणि ती चर्चा आपण करत होतो. अनेक स्पर्धा थोड्या दिवसांमध्ये तुमच्या भेटीला येतील. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा हंगाम जसा संपेल, टेनिस बॉल क्रिकेटकडे आपण वळणार आहोत आणि अयोध्यामध्ये एक मोठी स्पर्धा येणार आहे. अयोध्या बिग बॅश, त्याची चर्चा होईल. आणखीन एक चांगला बॉल पडल्यानंतर सरळ गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल विकी कडून. विकी दाखवतायत खेळपट्टी ओली आहे, बॉल ओला आहे, त्यावेळेला तुम्हाला कुठे टप्पा टाकायला पाहिजे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सिमेंटची विकेट असल्याने बॉल आणखी वेगात जातोय, ओलाही आहे आणि अगदी चांगल्या टप्प्याची बॉलिंग. जास्त शफल झालाय. विकीने बरोबर ओळखलं होतं आणि जसा शफल झाला फॉलो केलं बॅटरला, परंतु अंपायर सांगतायत वाईड बॉल आहे. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल कारण उंची जास्त गाठली या बॉलने असं अंपायरने सांगितलं आणि त्यामुळे वाईड बॉल. नानाचंही कौतुक करावं लागेल. थोडीशी कसरत तिकडे केली परंतु बॉलला पाठी नाही जाऊ दिलं. वा नाना. आणि अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली आणि त्याचा फटका इकडे बसतोय. वाईट बॉल +1 अशा 2 धावा आता ऍड होतील. टीमची धावसंख्या 46-46 धावा. या ओव्हर मध्ये फक्त 2च धावा खर्च केल्यात आणि ज्याची मी चर्चा करत होतो अयोध्या धमाका बिग बॅश ऑक्टोबर महिन्यामध्ये ही स्पर्धा तुमच्या भेटीला येईल आणि 10 लाख प्रथम पारितोषिक असणार आहे. 5 लाख सेकंड पारितोषिक असणार आहे. 12 टीम खेळणार आहेत. 8 ओव्हरच्या मॅचेस असतील. इम्पॅक्ट प्लेअरचा रूल आहे आणि विभू पंडित यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. ओ फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिनू कांबळेच्या बॅट मधून एक बुलंदी पॉवरफुल हिट. सिक्सर.
अंबरनाथचा पावसाळी क्रिकेटचा राजा आला इकडे आणि त्याच्या बॅट मधून हवाई यात्रा सुरू झाली आहे बॉलची. जा सीमारेषेच्या पलीकडे असं जणू काही दिनू आदेश देत आहेत बॉलला. वा दिनू वा, सिक्सर. चांगली बॅटिंग दिनू कांबळेची. लाजवाब खेळ दिनू कांबळेचा आणि या खेळाडूसाठी नक्कीच या पावसाळी रबर बॉल क्रिकेटसाठी हा खेळाडू जाणला जातो. फ्लिक, हा देखील बॉल हवेत उडवलाय. आणखीन एक मोठा फटका, दिनू कांबळेचा फटका क्लिअर करून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. कडक फटका, 440 वोल्टचा झटका, 6 धावा. तेवढं टायमिंग नाही होतं, म्हणजे ज्या पद्धतीने फ्लिक केलाय टायमिंग चांगलं नव्हतं, परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळालाय. आणि दिनू मात्र या ठिकाणी अगदी लय मध्ये आलेले आहेत. चांगला खेळ दिनू कांबळेचा आणि मनगडाची ताकद इथे झोकत असताना आपल्याला पाहायला मिळाला. दिनू कांबळे 58 धावा झाल्यात. 58. बॅटची कडा घेतलीये आणि आता मात्र संधी निर्माण झालीये. परिवर्तन इथे पाहायला मिळालं, चेंज ऑफ पेस. कारण मागच्या 2 बॉलवर पेस होता. दिनूने सांगितलं दिनूला पेस पसंत आहे आणि त्याच्यानंतर पेस काढला. विकीने सांगितलं विकीला स्लोअर 1 पसंत आहे आणि इथे दिनूची विकेट मिळाली. दिनूने धावा केल्या 26. कमी कालावधीत जास्तीत जास्त धावा फटाफट बनवल्या, परंतु प्रतीक यांच्याप्रमाणे जास्त काळ खेळपट्टीवर नाही थांबले आणि आणखीन एक विकेट आपल्या खात्यामध्ये मिळवतात. या ठिकाणी आयकॉन खेळाडू म्हणून विकी भोईर या ठिकाणी खेळतायत आणि दिनू यांना देखील जास्त काळ मात्र खेळपट्टीवर नाही थांबू दिलं. आपलं काम केले दिनूने, जबरदस्त कामगिरी, परंतु विकेट आली आहे. विकेट महत्वाची आहे आणि आणखीन एक विकेट विकी भोईरने मिळवून दिली आहे. या टीमसाठी नेहमीच चर्चेमध्ये आहे. आणखीन एक जी स्पर्धा चर्चेमध्ये येईल आणि ड्रीम प्रोजेक्ट आहे 70-70 स्पोर्ट्सचा. हा जो प्रोजेक्ट सध्या तुमच्या स्क्रीनवर आहे, भारत ट्रॉफी स्टेट चॅम्पियनशिप, 15 लाख रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पहिलं 7 लाख रुपयाचं पारितोषिक असणार आहे रनर अप टीमला आणि 1 लाख प्रवेश फी आहे. ऑक्टोबर महिन्यात अयोध्या आणि त्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये परत एक वेळा आपल्या महाराष्ट्रामध्ये भारत ट्रॉफीचं आयोजन केलं जाईल. आणि आता रबर बॉल ची आणखीन एक स्पर्धा, रबर बॉल क्रिकेट कार्निवल 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून 28 जुलै पासून 1 ऑगस्ट पर्यंत 4 लाख पहिलं पारितोषिक, द्वितीय 2 लाख. 16 ग्रामीण आणि 16 ओपन टीम त्याच्यामध्ये खेळतील. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 58 ला 3 रिग्नेश 11 भिवंडी. दुसऱ्या ओव्हरमध्ये मोठ्या प्रमाणावर धावा आल्या. याही ओव्हरमध्ये काही मोठे फटके आले, परंतु कंट्रोल केले थोडंसं धावसंख्येला म्हणावं लागेल विकी यांनी. महत्वाचं म्हणजे विकेट देखील घेण्यात यशस्वी राहिले. हे या षटकात जरूर पाहायला मिळालं खरं, परंतु अजूनही या डावाला पुढे घेऊन जायचं आहे. येणाऱ्या 4 ओव्हर या खूप निर्णायक असणार आहेत आणि पावसाचं पुन्हा एक दागमन झालंय. परंतु पाहायचंय युवा खेळाडू याच गावचा ज्याने मागील पावसाळी हंगाम गाजवलं, विनीत माळी आहेत आणि युवा खेळाडू वारेड गावचा प्रथमेश ठाकरे, या 2 भिवंडीकर बॅटर पाहूयात कशा प्रकारे या डावाला पुढे घेऊन जात आहेत. आता बॅटिंग करावी लागणार आहे. या मधल्या ओव्हर्स मध्ये मिडल फेज मध्ये तुम्हाला धावा करणं गरजेचे आहेत. 3 ओव्हर मध्ये 58 धावा आल्यात, नो डाऊट, परंतु त्याच्यानंतरच्या 4 ओव्हर मध्ये तुम्हाला धावा करणं गरजेचं आहे आणि त्याचमुळे बॉलिंग मध्ये परिवर्तन पाहायला मिळेल. विक्रांत चव्हाण, डीएन नगर अंधेरीचा हा गोलंदाज, ज्या गोलंदाजाने नेहमीच त्याच्या नावाची दखल घ्यायला लावली आहे टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला. अनिकेत सानप नंतर नेहमीच चर्चेमध्ये नाव असतं विक्रांत चव्हाणचं. पहिलाच बॉल अतिरिक्त उंची इथे गाठली आणि अंपायरचा सिग्नल येतो. हा वाईड बॉल असेल. धावा झालेल्या 59. परत एक वेळा त्या पावसाच्या सरी आणि या रिमझिम बरसणाऱ्या पावसामध्ये मान्सून सुपर सिरीज 2025 ची स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे. समोर फलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय प्रथमेश ठाकरे. परत जास्त शफल झाला, फॉलो केलंय बॅटरला आणि आता अंपायरचा सिग्नल येतोय. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे वाईड बॉल साठी.
आज ऋतिकने जरूर काही फटके खेळले फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये, परंतु इकडे तसाच काहीतरी प्रयत्न थोडंसं शफल होऊन, परंतु ओला बॉल ओली खेळपट्टी तेवढं शफल होऊन खेळण्यात यश मिळत नाही, म्हणजे खूप अल्प प्रमाणात ते यश मिळतं आणि तोच प्रयत्न होता आता प्रथमेशांचा फटका खेळण्यासाठी. 3 विकेट आलेले आहेत, परंतु त्याच्यानंतर विक्रांतचं हे षटक सुरुवात झाली. पहिला वाईट बॉल होता. नो बॉल आहे. पहिला जर 1 बाउन्स दिला असेल तर हा नो बॉल आहे. फ्री हिट. चांगला पंच इथे पाहायला मिळतो आणि हा बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावा येतील. चौकार. कोसळणाऱ्या पावसामध्ये जबरदस्त क्रिकेट सुरू आहे. सर्व प्रेक्षकांचं स्वागत खरं, परंतु इकडे बॉल एकदा का बॅटला लागला ना, या बॉलचं वैशिष्ट्य लांब जातो. मिस शॉट देखील जर पाहिलं तर षटकारा किंवा चौकारासाठी पाहायला मिळतात आणि इकडे थोडीशी उसळी जरूर होती, परंतु खाली क्षेत्र होतं कव्हरचं, तिकडे चौकार. कडक बॅकफुट पंच पाहायला मिळाला. बॅटर प्रथमेश ठाकरेच्या बॅटमधून या धावा येत असताना पाहायला मिळतात. 4 धावा. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आता 64-64. चौथं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. पाऊस येतो, पाऊस पडतो, पाऊस थांबतो आणि परत एक वेळेला ती चर्चा सुपर सिरीज या स्पर्धेची यावेळेला शफल झाला. हुक केलाय. फाईन लेग आहे. फक्त प्रेक्षक बनून राहील. बॉलला उडवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. कदाचित विक्रांतच्या विरुद्ध प्लॅनिंग करून आले होते की काय, मला या पद्धतीने या ठिकाणी स्ट्रोक खेळायचा आहे आणि अगोदर देखील पाहिलं होतं की या झोन मध्ये आज रन होत आहेत, उसळत्या बॉलला तिकडे खेळू शकतो आणि कदाचित ते प्लॅनिंग आता या ठिकाणी त्यांचं यशस्वी झालंय. षटकार. इम्प्रुव्हायझिंग रॅम शॉट. रॅम तयार केला. फाईन लेग होता डीप मध्ये, परंतु तरी देखील ती फिकीर नाहीये. ती तमा न बाळगता फाईन लेगला बीट करून बॉलला उडवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी. परत शफल झाला आणि यावेळेला नो लुकचा अंदाज इथे दाखवलाय. बॉलला पाठवलंय. धावा बुक केल्या नो लुक द्वारे. 6 धावांसाठी षटकार. वा 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 वा, आता तर काहीतरी वेगळेपणच पाहायला मिळालं या षटकामध्ये, या स्ट्रोक मध्ये. पहिलेच रेडी होते, पहिलाच अंदाज बांधला होता, आले आतमध्ये, बॉल एका पायावर पाठवला पुन्हा एकदा फाईन लेगला. आज हे क्षेत्र पावन झाल्यासारखं वाटतंय. सगळ्यात जास्त षटकार तर तिकडेच गेलेत. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. सेकंड आणि थर्ड बॉलवर ते षटकार आलेत प्रथमेशच्या बॅट मधून आणि लाजवाब बॅटिंग सध्या तो करताना आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर एक सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या मदतीने आता धावा वाढतायत. धावा झाल्या 77-77. ओव्हर नंबर 4 चा खेळ सध्या प्रगतीपथावर. आज खऱ्या अर्थाने सकाळपासूनच पावसाच्या सरी कोसळत आहेत. पाऊस पडतोय. संपूर्ण महाराष्ट्राला वेध लागलेली ही स्पर्धा होती. बॅटची कडा घेतली. फ्लाय स्लिप मधून निघेल थर्ड मॅनला बॉल. तोपर्यंत एक धाव मिळते. विनीत माळीचं आता इथे खातं उघडेल. दुसरा धावेचा प्रयत्न इथे विनीतने केलाय, परंतु प्रथमेशने कॉलच केलेला नाहीये आणि त्यातल्या त्यात विक्रांतने तो चान्स सोडलेला नाहीये. त्याने देखील तो थ्रो केला. तोपर्यंत एक धाव मिळते. टीमची धावसंख्या या सिंगलच्या मदतीने 78. चांगली धावसंख्या बनलेली आहे. जरी विकेट आल्या, जे मैदानात येत आहेत ते सुद्धा त्यांच्याही बॅटमधून धावा होताना पाहायला मिळत आहेत. प्रतीक गरत, त्यानंतर दिनू कांबळे आणि आता बॅट बोलायला सुरुवात झाली आहे प्रथमेश ठाकरे यांची. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर डॉट बॉल ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 78 ला 3. रिग्नेश 11 भिवंडी. चांगली धावगती देखील या ठिकाणी पाहायला मिळते आणि समाधानी असेल संघ व्यवस्थापन, कारण सुमित ढेकळे लवकर बाद होऊन सुद्धा ही धावसंख्या इकडे बनलेली आहे. येणाऱ्या 3 ओव्हर या मात्र आता निर्णायक असणार आणि याच धावगतीने धावसंख्या राहिली तर 125 व्हायला पुन्हा एकदा हरकत नाही. उद्या 24 जून आणि 24 जूनला हे 4 संघ इन ऍक्शन असणार आहेत. MMCC संबलपूर आणि त्यांच्या विरुद्ध व्ही लॉयन्स ओडिसा, त्यानंतर ताई पॅकर्स आरजे ग्रुप आणि श्रीतेज 11 सरोळी पुणे, असे 4 संघ इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. तर अंकुर सिंग नेतृत्व करतोय MMCC संबलपूर या संघाकडून. थॉमस डायस, विनायक भोईर, राकेश प्रभू, शाही शेख, रोहित नार्वेकर, अजित मोहिते, योगेश पवार, सुनील चावरी, ऐश्वर्य सुर्वे, राहुल जोगाडिया, सागर रणपिसे, नितेश पोडा, प्रतीक शर्मा आणि राज सिंग आपल्याला इन ऍक्शन दिसणार आहेत.
व्ही लॉयन्स मध्ये केतन मात्रेचा खेळ पाहायला विसरू नका. श्रेष कदम, उमर खान, मंगेश वैती, आकाश चिंदारिया, करण मोरे, मयूर वाघमारे, आर्यन भोईर, अनिकेत सानप, आशिष मेहरोल, इमरोज खान, प्रदीप पांडे, मुजम्मिल खान, अमोल पाटील आणि धीरज भोईर इन ऍक्शन असतील. हे पहिल्या मॅच मध्ये खेळणारे दोन संघ आहेत आणि पुढचे दोन संघ या ओव्हरच्या नंतर त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. पुढील दोन संघ कोणते खेळणार आहेत आणि कसे खेळाडू असतील. पहिलाच बॉल, बॉर्डमॅनचा खूप चांगला वापर केला, मनगडाच्या साहाय्याने वळवला बॉल, ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहे, एक धाव तिथे मिळेल. जतन ठक्करच्या हातामध्ये आता हे षटक सोपवण्यात आलं आणि पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे विनीत माळीच्या खात्यात. हो, सुरुवात जतन यांनी चांगली केली आहे. घाटकोपरचे एक युवा गोलंदाज आहेत, मागील हंगामापासून चर्चेत आले. मागील हंगामात स्काय रायडर बटवाडीला चांगला परफॉर्मन्स दाखवला, त्यानंतर मोठमोठ्या संघांचंही लक्ष त्यांनी वेधून घेतलं खरं, आणि आज मात्र एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. पाहूया, कसोटी तर असणार आहे कारण समोर दोन दर्जेदार खेळाडू आहेत आणि वातावरण जर पाहिलं तर क्रिकेटमय वातावरण आहे, पावसाळी वातावरण आहे, ओली विकेट आहे. अशा वेळेला गोलंदाजाला तेवढंही सोपं नाही आहे, परंतु पाहायचंय समोर प्रथमेश ठाकरे. जतन ठक्कर गोलंदाजीसाठी प्रथमेश थोडासा अंदाज घेतोय. ती त्याची भाव मुद्रा सध्या टिपली जाते 70-70 स्पोर्ट्सच्या कॅमेरा लेन्स मध्ये. आणि चांगली बॅटिंग केली आहे. परत एक वेळा सुपला शॉट, यावेळेला टॉप एज, फाईन लेग आहे आणि हा झेल टिपला गेलाय. सुपला थोडासा फसला आणि आता जावं लागेल प्रथमेशला डगआउट मध्ये. जतन ठक्करला यश मिळालंय, फुल टॉस वर का होईना, परंतु यश हे यश असताना ते चांगलं मिळवलंय कारण आउट होतोय प्रथमेश ठाकरे. प्रथमेश ठाकरे पुन्हा एकदा तेच पाठीमागे हटून फाईन लेगला खेळायला गेले, फटका फसला आणि तिकडे होते शुभम शेळके, पुण्याचे खेळाडू आहेत आणि त्यांनी एक चांगला कॅच, सोपं नव्हतं अशा प्रकारच्या कॅचेस घेणं. शुभम शेळके यांनी एक चांगली कॅच घेतली आणि जतनला यश मिळतंय. नवीन फलंदाज आता भार्गव. वसईचा भार्गव पाटील आता फलंदाजीसाठी मैदानामध्ये उतरेल. चौथी विकेट गमावली आहे रिग्नेश 11 भिवंडी या टीमने आणि जतन ठक्करला ते यश प्राप्त झालंय. जतन चर्चेत येताना पाहायला मिळत आहेत. जतन विकेट घेतली, एवढ्या मोठ्या मंचावर कमी वयातच स्वतःला सिद्ध करायला आलेत. परंतु भार्गव ज्यांनी देखील काल रत्नागिरीमध्ये जाऊन बेस्ट बॅटरचा पुरस्कार मिळाला, अशा वसईचा खेळाडू बॅटिंगसाठी येतोय. जोडीला जर पाहिलं तर याच मैदानात वर्षभर क्रिकेट खेळणारे विनीत माळी या जोडीवर, या दोन युवा खेळाडूंवर दारोमदार आहे. जतन ठक्कर आला, पहिल्या बॉलवर सिंगल आली आणि त्याच्यानंतरच्या बॉलवर त्याने विकेट घेतली आहे. सुपला शॉट फसला, बॅटर प्रथमेश ठाकरेच आणि त्याला जावं लागलं. आता नवीन फलंदाज भार्गव पाटील आलाय. विनीत माळीच्या बरोबरीने एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. चांगल्या फॉर्म मध्ये भार्गव पाटील देखील. बॉल सोडून दिलाय, अंपायरचा इशारा येतोय, हा वाईड बॉल असेल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. धावा वाढतायत, धावा झालेल्या आहेत एक्स्ट्राच्या मदतीने. आता 80 मोठा पल्ला गाठला या ठिकाणी. विकेट येताना पाहिला मिळाली. एक गोष्ट मात्र या डावात आतापर्यंत झाली आहे, 3 बॅटरने जबरदस्त सुरुवात केली, परंतु त्याचं टीमची धावसंख्या जरूर वाढली आहे, परंतु फलंदाज मात्र ठराविक
खंडानंतर विकेट देखील टाकताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल परत एक वेळा ते नियंत्रण दिसतंय गोलंदाजीमध्ये जतन ठक्कर कडून. डॉट बॉल येईल. व्हाईट बॉल जरी आला, एक विकेट आली, एक डॉट बॉल आलाय. डॉट बॉल खूप महत्वाचे आहेत पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. लेफ्ट हँडेड बॅटर आल्यानंतर तो एक अँगल तो निर्माण करतोय. आर्म बॉलचा वापर करतोय जो पडल्यानंतर बाहेर जातो लेफ्टी बॅटरसाठी, आणि त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न सुरू आहे जतन ठक्कर कडून. हा बॉल थोडासा पुढे टाकला होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय. पॉइंट वरून बॉलला उडवलंय. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. 2 धावा इथे घेण्याचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली आहे भार्गव पाटीलने. डबल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर 82. खूप चांगलं या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. अमित नाईक होते तिकडे आणि त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्नही हा खूप महत्वाची बाब या ठिकाणी पाहायला मिळाली आणि अशा कंडिशनला 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्यात. परंतु जतनने थोडासा दबाव निर्माण केलाय. ओ चांगला फटका, क्लासी. बॉलला पाठवलं एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी भार्गव पाटीलच्या बॅट मधून भरधाव षटकार. भार्गव जबरदस्त टायमिंग पाहायला मिळालं या ठिकाणी. त्यांच्याकडून कव्हरचं क्षेत्र मात्र निवडलं गेलं आणि ज्या पद्धतीने स्ट्रोक खेळलाय, नॅशनल सारख्या क्लबला देखील लेदर बॉलचं क्रिकेट खेळणारा हा खेळाडू पाहायला मिळतोय आणि त्यांच्या बॅटिंगचा क्लास दाखवतात सध्या. चांगला फटका. यावेळेला थोडासा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. बॉलही जास्त बाहेर आहे. अंपायरचा सिग्नल येतो व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या अवांतरच्या मदतीने आता आकार घेते. धावा झालेल्या 89. चांगलंच द्वंद्व दोघांमधलं रंगलेलं आहे. एकाकडे चांगली गुणवत्ता आहे बॉलिंगची आणि एकाकडे चांगली बॅटिंग करण्याची क्षमता आहे आणि ऑप्टमच्या बाहेर ठेवण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी व्हाईट बॉल. पॅटची कडा घेतली आहे. फ्लाय स्लिप मधून थर्ड मॅनला जाईल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा येतील इथे. चौकार येतोय कारण थर्ड मॅनला नव्हता कोणी फिल्डर. या 4 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 93. ओव्हर नंबर 5 चा खेळ संपलाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या 93 रन. बऱ्यापैकी म्हणजे हे षटक राहिलं. मागील काही षटकांच्या तुलनेत चांगलं षटक पाहायला मिळालं, परंतु भार्गवने अंतिम टप्प्यात पुन्हा एकदा हे षटक पूर्णपणे प्रतिस्पर्ध्यांकडे नाही जाणार याची काळजी घेतली. षटकार चौकाराने पुन्हा एकदा धावसंख्या इकडे बनलेली आहे आणि अगदी 5 ओव्हरमध्ये एक मोठा पल्ला गाठलाय 93 धावांचा. अजूनही तो 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. 125चं टार्गेट असायला पाहिजे कारण पहिल्या मॅच मध्ये तो पार स्कोर होता. 125चं टार्गेट सेट केलं होतं MUCC ने आणि ते टार्गेट डिफेंड केलं त्यांनी सेकंड इनिंग मध्ये. आणि याही मॅच मध्ये तोच प्रयत्न असावा रिग्नेश 11 भिवंडीचा. आणि आता गोलंदाजीसाठी येईल भावेश नाईक. तर पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. भावेश नाईक आलाय. धाराव्याचा आणखीन एक खेळाडू या टीम मध्ये विकी भोईरच्या बरोबरीने. आणि आपला सबस्क्रायबर मीटर 9,80,306 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले 70 स्पोर्ट्सचे. फॉलो करा इंस्टाग्रामवर, लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांबरोबर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका 70 स्पोर्ट्सला. मिशन 1 मिलियन ची तयारी सुरू झाली. आता या हंगामापासूनच 1,35,000 प्रेक्षकांनी स्पर्धा पाहिली आहे. ओ शॉर्ट बॉलचा वापर होता. पुल केला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. बॉलला उडवलंय. भार्गव पाटीलच्या बॅट मधून परत एक वेळा भरधाव वेगाने षटकार. खूप चांगला स्ट्रोक या वेळेला खेळला. जागा बनवली आणि प्रॉपर पोझिशन मध्ये आले लगेच आणि या बॉलला सीमारेषच्या पलीकडे पाठवताना पाहिलं मिळाले. बॉलच्या उंचीचा अंदाज घेतला आणि त्यावेळेला मात्र खूप चांगला स्ट्रोक स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळताना पाहायला मिळत आहेत. कौतुक करावं लागेल या खेळाडूचं सुद्धा. आणि 100 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 1-0. बॅटची कडा. आता फ्लाय स्लिप आहे. विकेट मिळू शकते आणि ती विकेट आली आहे. षटकार मारल्यानंतर भावेश नाईकचा पलटवार. भार्गव पाटील आउट. याच भावेशचं कौतुक करावं लागेल. युवा टॅलेंटेड खेळाडूंमध्ये यांचं देखील नाव घेतलं जातं आणि गेल्या वर्षी पावसाळी क्रिकेट चांगलंच गाजवलं होतं भावेश नाईक यांनी आणि आणखीन एक विकेट या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा तेच फलंदाज लयमध्ये येतोय. 3-4 चांगले फटके खेळतोय आणि त्यानंतर तो बाद होतोय. आणखीन एक सेट झालेला बॅटर मात्र डावाला अर्ध्यावर सोडून निघालाय. 100.
इमर्जन्सी नंबर डायल केलाय, परंतु त्याच्यानंतर ती विकेट. आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये रायगडचा हार्दिक पंड्या, विश्वजित ठाकूर फलंदाजीसाठी जाईल. 100 धावा झाल्यात. 9 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 9 बॉल मध्ये कमीत कमी इथे तो प्रयत्न असेल 20, 22, 25 धावांचा, कारण पहिल्या मॅच मध्ये ते 125 धावांचं टार्गेट 125 त्या धावा डिफेंड केल्या होत्या. MUCC ओडिसा या टीमने, अन्वी अंजू यांच्या टीमने पहिला सामना जिंकलाय. बॉल चाललाय आता थर्ड मॅनच्या दिशेने आणि ते सिंगल मिळेल बायच्या स्वरूपात. बॅटिंग साइडने आता परत रिव्ह्यू घेतलेला आहे. काही टेक्निकल ग्लिच आहेत, त्याच्यामुळे ऑनफिल्ड अंपायरचा जो निर्णय आहे तो आता तुम्हाला द्यावा लागेल या बॉल पुरता. सो डॉट बॉल आहे. लेग बायच्या स्वरूपात ती एक धाव आली. बायच्या स्वरूपात ती धाव आली आहे, माफ करा. आणि आता इथे परत एक धाव ऍड होईल टीमच्या टोटल मध्ये. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 102, 102. आणखीन एक चांगला बॉल भावेश नाईकच्या माध्यमातून आणि यावेळेला विकेट किपरच्या हातातून, प्रथमेशच्या हातातून बॉल सुटलाय. बायच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळेल. 103 धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर. ओव्हर नंबर 6चा खेळ संपलाय. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 103 रिग्नेश 11 भिवंडी. चांगलं षटक म्हणावं लागेल. एक षटकार जरूर आला, परंतु भावेशने एक गोष्ट केली, जरी एक षटकार आला थोडासा आखूट टप्प्याच्या बॉलवर, परंतु रणनीती नाही सोडली. बॉलला लांब लांब आपटलं आणि एक चांगलं षटक, या डावातील सर्वोत्तम षटक आता येताना पाहायला मिळालं. 1 ओव्हर बाकी आता. 103 धावा झाल्यात. 103 चांगली धावसंख्या उभारली. सुमित ढेकले लवकर बाद झाला. त्याच्यानंतर प्रतीक घरतने तो मोर्चा सांभाळला. प्रतीकच्या बॅट मधून धाव आल्या. मध्यंतरी दिनू कांबळे खूप चांगला खेळला, त्याने 26 धावांची खेळी केली. मग आला प्रथमेश ठाकरे, बॅक टू बॅक त्याने 2 षटकार मारले आणि तो एक नो लुकचा फटका चर्चेत राहिला प्रथमेश ठाकरेच्या बॅट मधून. आणि त्याच्यातल्या नंतर सुपला शॉट मारण्याच्या प्रयत्नामध्ये तो आउट झाला. शुभम शेळकेने फाईन लेगला एक चांगला झेल टिपला. मग आला भार्गव पाटील, वसईचा खेळाडू, जो चांगल्या टच मध्ये आहे. त्याच्या बॅट मधून धावा आल्या. 2 षटकार त्याने मारला, एक चौकार आला. 18 धावा त्याने केल्या आणि आता विश्वजित ठाकूरवर ही जबाबदारी आहे लास्ट ओव्हर मध्ये धावा करण्याची. शेवटच्या ओव्हर मध्ये शुभम शेळके आता गोलंदाजीसाठी सज्ज होईल. लास्ट ओव्हर. चांगला कॅच पकडला होता शुभमने आणि यावेळेला संधी निर्माण केली आहे. बॉल हवेत आहे. श्रेयस इंदुलकर खाली आणि इथे चूक होणार नाही, तो अनुभव इथे दाखवत असताना श्रेयस इंदुलकर. आणि पावसाळी क्रिकेट ची हीच तर खरी मजा आहे. आणि यावेळेला विकेट येते. विश्वजित ठाकूर आउट. मोठी विकेट आली. अंतिम टप्पा आहे हा, खूप महत्वाचा आहे. शुभम शेळके यांना आमंत्रित करण्यात आलंय. या हंगामात जर पाहिलं तर मग देवरुडची स्पर्धा असेल, आमदार चषक पिंपरी असेल, या दोन्ही स्पर्धा बेस्ट बॉलर सुद्धा नुकतेच आमदार चषक पिंपरीचे राहिले होते. जिल्हा पुणे, तालुका शिरूर आणि गाव रांजणगाव सांडस. गेल्या वर्षभरात पुण्यातील ज्या खेळाडूची चर्चा झाली तो आज मात्र या ठिकाणी पावसाळ्यात भिवंडीला आलाय मानकोली गावामध्ये. शुभम शेळके. विश्वजित ठाकूर इथे आउट होतो आणि काय जजमेंट दाखवलं. विश्वजित पाहतच राहिला बॉलकडे. श्रेयस इंदुलकरचा तो अनुभव पाहायला मिळाला आणि कॅच पहा कुठे घेतलाय, बरोबर छातीच्या लेवलला. ज्यावेळेला तुम्ही अशा लेवलला कॅच पकडता एक सेकंड चान्स निर्माण होतो. जेवढा वर तुम्ही झेल टिपाल एक संधी निर्माण होते, जरी हातातून निसटला. इम्पॅक्ट बॅटर आलाय. यस, प्रथमेश कोणाच्या जागेवर आलाय फक्त अंपायरला सांगून द्या. प्रतीक घरतच्या जागेवर फलंदाजीसाठी प्रथमेश मात्रे फलंदाजी करताना दिसेल. 5 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. धावा झालेल्या आहेत 103.
चांगली सुरुवात झाली या ओव्हरची शुभम शेळके कडून. दुसरा बॉल चांगल्या टप्प्यावर. आता प्रथमेशने परत एक वेळा बॉल सोडला आणि त्याचा फायदा होईल. बायच्या स्वरूपात एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 104. शुभम शेळके प्रभावित करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. अंदाज घेतला या ठिकाणी या खेळपट्टीचा आणि पहिले दोन्ही बॉल लाजबाब टाकले शुभम यांनी. अजूनही या ओव्हरमध्ये ती अधिकृतरित्या धाव आलेली नाहीये. ओ पायावर लागतोय बॉल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल शुभमच्या माध्यमातून. लेग बायचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून येतोय. टीमची धावसंख्या 105. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी. म्हणजे हे जे रबर बॉलचं क्रिकेट आहे ना याची सुरुवात 40-45 वर्षापूर्वी मुंबईमध्ये झाली आणि आता मुंबई शहरातून आजूबाजूची जी उपनगरं आहेत, शहरं आहेत, तिकडे लोकप्रिय होऊ लागले आणि अगदी आता पुण्यापर्यंत त्याचं लोण पसरलंय. शुभम हा परत टाकावा लागेल असं दिसतंय. अंपायरचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन येईल. टीमची धावसंख्या 106. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. प्रथमेश मात्र सध्या स्ट्रायकिंग एंडला. आणखीन एक धाव इथे मिळेल. बायचा इशारा इथे अंपायरने घोषित केला आणि बॅटिंग टीमने चॅलेंज केलं. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू. व्हाईट बॉल चेक केला जाईल. परिस्थितीला अनुरूप गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी शुभम यांच्याकडून सातत्याने होताना पाहायला मिळालाय. रिव्ह्यू सक्सेसफुल. वाईट बॉल आहे. वनपदी ओव्हर. ही वॉर्निंग देखील दिली जाईल आता शुभमला. बॅटची कडा घेतली आहे. गलीमध्ये फ्लाय स्लिप मध्ये बॉल जाईल तोपर्यंत एक धाव मिळते. हे चांगलं षटक मी म्हणेन शुभम शेळकेचं. या 4 बॉल मध्ये त्याने जास्त धावा खर्च केलेल्या नाहीयेत. फक्त 4 धावा या ओव्हर मध्ये आलेल्या. टीमची धावसंख्या 109. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. फुलर लेनचा बॉल होता. डिपिंग फुल टॉस. परत एक वेळा बीट केलं बॅटरला. विकेट कीपर बीट होतो आणि आता परत एक वेळा अंपायर ते इशारा करतात. बायच्या स्वरूपात 1 रन मिळेल. 110 धावा कंप्लीट झाल्या. शेवटचा बॉल शिल्लक आहे. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय व्हाईट बॉल साठी. रिव्ह्यू शिल्लक आहेत. त्याचा फायदा इथे होईल का हे पाहावं लागेल. चांगली गोलंदाजी मात्र शुभम करतात. यावेळेला थोडासा पुढे करण्याचा प्रयत्न होता आणि अचूक टप्प्यावरची शेवटच्या षटकामध्ये धावसंख्येला नियंत्रण आणण्याचा काम मात्र या ठिकाणी शुभम यांनी केले आतापर्यंत. रिव्ह्यू गेला. फेअर डिलिव्हरी. तर लाईनच्या आतमध्ये बॉल डिलिव्हर्ड झालाय. लोअर फुल टॉस आणि शेवटचा बॉल चांगल्या टप्प्यावर इथे टाकलाय. परत एक धाव इथे घेऊन जाईल असं दिसते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात रेस. अंपायरचा इशारा धाव बाद. बायच्या स्वरूपात 1 धाव मिळेल आणि शेवटच्या बॉलवर बॅटर रनआउट होईल. त्याच्यामुळे धावा झालेल्या आहेत 111. नेल्सन आकडा 112 धावांचं टार्गेट आहे मॅग्निफिसंट नवी मुंबई या टीमच्या समोर. हा ऍक्शन रिप्ले. जसा नानाने बॉल फेकला शुभमच्या दिशेने. दुसरा धावेचा प्रयत्न प्रथमेशने केला. रेस लागली आणि त्याच्यानंतर बॉल फेकला. तो स्टंपच्या बेल्सला जाऊन लागला आणि त्याच्या अगोदर अंपायर शशी साटम यांनी इशारा दिला बॅटर रनआउट. योग्य निर्णय. त्याच्यामुळे धावा झालेल्या आहेत 111. 112चं लक्ष आहे आणि ज्या वेळेला मैदानामध्ये मॅग्निफिसंट नवी मुंबई धावा चेस करण्यासाठी उतरेल कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल परिवर्तन. लीड कॉमेंटेटर म्हणून ऐकूया आवाज आपल्या भटवाळी घाटकोपर महाराष्ट्राचा बुलंद आणि गोड आवाज चंदू शेटे सरांचा आणि दुसऱ्या बाजूला त्यांची साथ दिली जाईल प्रमोद शेडगे यांच्या माध्यमातून. धन्यवाद. धन्यवाद कुणाल दाते सर. आपण जाऊयात या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे. आपण आहोत भिवंडीच्या माणकोली गावामध्ये आणि माणकोलीचं श्री गुरुदत्त चौथा हिरवा क्रीडांगण आणि आज या क्रीडांगणामध्ये सुरू झाली स्पर्धा मान्सून सुपर सिरीज. ज्या स्पर्धेचं ऑक्शन देखील पार पडलं गेलं आणि रक्कम स्वरूपात देखील खेळाडूंना या ठिकाणी दिली जाणारी बोली देखील आपल्याला पाहायला मिळाली. चालू असणारा सामना रिग्नेश इलेव्हन भिवंडी आणि दुसऱ्या बाजूला मॅग्निफिसंट नवी मुंबई ओमकार
नाईक त्याचबरोबर दीपकजी पाटील यांचा संघ, तर एका बाजूला रिग्नेजी पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या डावामध्ये प्रति घरात धडाकेबाज सुरुवात केली, परंतु 21 धावांवर आउट झाले. सुमित मात्र या डावामध्ये खातं नाही खोलू शकले. दिनू आले, काही आकर्षक फटके त्यांनी खेळले, परंतु 26 वर ते बाद झाले. त्यानंतर प्रथमेश यांचे देखील लक्षात राहण्यासारखे स्ट्रोक होते, त्यातला एक नो लुक होता. आणि नंतर भार्गवने देखील काही आकर्षक फटके खेळले खरे, परंतु धावसंख्या 111 वर असं वाटत होतं एकेकाळी, कारण 3 ओव्हरला 58 होते. आणि त्यानंतर जर पाहिलं तर थोडंसं नियंत्रण पाहायला मिळालं. 100 वाटत होते, परंतु 111 वर थांबली धावसंख्या. गोलंदाजीमध्ये विकी भोईर की फॅक्टर राहिले. 2 ओव्हर केल्या, 23 धावा आणि 3 महत्वपूर्ण विकेट घेतल्या. सूर्या चांगलेच महागडे राहिले. 1 ओव्हरमध्ये 35 धावा त्यांनी खर्च केल्या. विक्रांत चव्हाण 1 ओव्हरमध्ये 20 धावा खर्च केल्या. जतन ठक्कर 1 विकेट घेतली, 1 ओव्हरमध्ये 15 धावा खर्च केल्या. भावेश नाईक देखील चांगले गोलंदाजी करताना पाहायला मिळाले, 1 विकेट घेऊन फक्त 8 धावा दिल्या. तर शुभम शेळके हे शेवटच्या षटकात आले आणि प्रभावित करून गेले आणि भावही खाऊन गेले. 1 ओव्हरमध्ये शेवटच्या 4च धावा आणि एक महत्वपूर्ण विकेट घेऊन जाताना पाहायला मिळालेत. 111 झालेत, 112 करायचे. प्रमोदजी काय म्हणाल? निश्चित स्वरूपात आपण पाहू शकताय ज्या पद्धतीने चंदू सर वॅगन व्हील आपण पाहिलं तर ऑफ साईडला आणि ऑन साईडला जास्तीत जास्त फटके आपल्याला पाहायला मिळाले, जे ग्रीन कलर्स मध्ये आपण पाहू शकतायत अतिशय सिंगल आल्या. त्यानंतर आपण पाहिलं तर पर्पल कलर मध्ये डबल आणि ट्रिपल सुद्धा आपण पाहू शकलात. रेड कलर मध्ये चौकार आले आणि त्यानंतर आपण पाहू शकतायत डार्क ग्रीन मध्ये आपण पाहू शकाल षटकारांचा वर्षाव पाहायला मिळाला. एकंदरीत 3 षटकांमध्ये चंदू सरांनी सांगितलं 58 रन्स आल्या होत्या आणि असं वाटलं की आमच्या लाडक्या प्रेक्षकांना की 125चा आकडा पार होईल, परंतु त्यानंतरचा केलेला कमबॅक अप्रतिम आपण पाहू शकलात. म्हणजेच कॉन्ट्रीब्यूट करत असताना गोलंदाजी आपण पाहिलं. एका साईडला चांगल्या पद्धतीने प्रथमेश ठाकरेने चांगली बॅटिंग केली. प्रतिगरतने 3 षटकारासहित बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधून सुद्धा धावा आल्या. म्हणजेच एक फायटिंग टोटल तर म्हणता येईल, परंतु 7 षटकांचा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे इथे टॅलेंट तुम्हाला दाखवावं लागणार आहे. जे 70-70 लाईव्हच्या माध्यमातून शोधता जोडले गेलेत. न्यू लॉन्च 24 तारखेला आपण पाहणार आहोत. उद्याच्या दिवसामध्ये वेगवेगळे ब्रँडेड टी शर्ट्स आपण पाहू शकतायत. बिलीव्ह अँड अचीव्ह ते उद्याच्या दिवसात वेगवेगळ्या फ्रँचाईज सपोर्ट. मोबाईल नंबर 7276915170 या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करा आणि फ्रँचाईज जरूर तुम्ही घेऊ शकता. विथ अस अँड बी अ सक्सेसफुल एंटरप्रेन्योर. मान्सून ब्लास्ट 2025 रबर बॉल क्रिकेट टुर्नामेंट 17 जुलै ते 20 जुलै एक धमाका ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळेल. आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव भिवंडीमध्ये चॅम्पियन्स टीमला 3 लाख रुपये, त्यानंतर 1.5 लाखाचं प्राइज रनरअपला आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर एंट्री फीज 35,000 रुपये. म्हणजे अजून एक चांगला धमाका आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहणार आहोत. चंदू सर आमच्या समोर जोडले गेलेत. एक गोड आवाज, महाराष्ट्राचा आवाज आपण पाहत आहेत. या अगोदर IPLचा आवाज कुणाल दाते सरांचा आवाज आपण ऐकलात. त्यानंतर अयोध्या धमाका बिग बॅश कमिंग सून ऑक्टोबर 2025 मध्ये, ज्याचं फर्स्ट प्राइज आहे 10 लाख रुपये आणि सेकंड 5 लाख रुपये आपण पाहू शकतायत. 12 टीम्स या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करतील. त्यानंतर भारत ट्रॉफी स्टेट चॅम्पियनशिप चॅम्पियन टीमला 15 लाख रुपये आणि एक आकर्षक ट्रॉफी आणि 7 लाख रुपये आकर्षक ट्रॉफी. नोव्हेंबर मध्ये ही स्पर्धा आपल्या भेटीला येईल, ज्याची एंट्री फीज 1 लाख रुपये. 16 टीम्स असतील, लीग मॅचेस, इम्पॅक्ट प्लेअर आणि आपण पाहू शकतायत अजून एक धमाका या स्पर्धेच्या माध्यमातून भारत ट्रॉफी स्टेट चॅम्पियनशिप. त्यानंतर 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट रबर क्रिकेट कार्निवलचा धमाका 4 लाख रुपये पहिला प्राइज असेल. 28 जुलै ते 1 ऑगस्ट या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाईल, ज्याचं रनरअप चं प्राइज असेल 2 लाख रुपये. 16 टीम्स ग्रामीण, 2 आयकॉन, 16 टीम्स ओपन आपल्याला पाहायला मिळतील. ही स्पर्धा लवकरच आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळेल. जाऊया मॅचच्या दिशेने आणि या आपण लीड करतील एक बुलंद आवाज, महाराष्ट्राचा गोड आवाज, सर्वांना मात्र ज्यांच्या आवाजाने प्रभावित केलंय आणि प्रेमात पडलंय असे चंदू शेट्टी सर. धन्यवाद. जाऊयात मॅचच्या दुसऱ्या डावाकडे. एक डाव संपलाय, दुसऱ्या डावाला आता सुरुवात होईल. क्रिकेट हा 2 डावांचा खेळ आहे. एका डावात रिझल्ट लागत नसतो, त्याच्यासाठी 2 डाव लागतात. 111 झाल्यात, 112 करायच्या आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळेल. शिवडी मुंबईवरून ज्यांचा प्रवास सुरू झाला आणि त्यानंतर जर पाहिलं तर अगदी लेदर बॉल क्रिकेट मधील मोठं नाव आणि त्याचबरोबरीने जर पाहिलं तर
टेनिस क्रिकेट जगतामध्ये 1 करोड रुपये जिंकणारा पहिला कॅप्टन, बेस्ट बॅटर ISPL बॅटिंग साठी प्रथमेश पवार नाना, आणि जोडीला जर पाहिला मिळत आहे त्या ठिकाणी भावेश. पहिला बॉल वेग, आणि वेगाबरोबर उसळी सुद्धा होती. विश्वजीत ठाकूर रफ्तार का राजा, आणि इकडे आईट साठी तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. फाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. विश्वजीत मिस्टर JPL समोर जर पाहिलं तर एक युवा टॅलेंटेड खेळाडू नवी मुंबई. बिग हिट, मोठा फटका खेळलाय भावेश नाईकचा. हा सुरुवातीचा एअर स्ट्राईक पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषेच्या पार, षटकार. काय फटका खेळला होता. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत असताना भावेश नाईकच्या बॅट मधून चांगला बॉडम हँडचा वापर केला. अगदी मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत असताना मधुर आवाजात एक मधुर षटकार पाहायला मिळतोय. आणखीन एक, याही वेळेला बॉलची हवाई यात्रा भावेश नाईक यांच्या बॅट मधून खाणीत षटकार. या अगोदरचा षटकार आपण स्ट्रेट डाऊन द ग्राउंड पाहिलात, आणि त्यानंतर लॉंग ऑफ कडे अतिशय चांगला फोरआर्मचा चांगला वापर करत असताना एक क्लास काय असतो भावेश नाईक यावेळेला दर्शवत असताना मॅग्निफिसंट शॉट, ट्रिमेंडस बॅटिंग, षटकार. बॅक टू बॅक 2 मोठे फटके या ठिकाणी खेळताना पाहायला मिळालेले आहेत. भावेश नाईक लक्ष्य 112चं आहे, परंतु आम्ही सुद्धा पाठलाग करण्याची क्षमता ठेवतोय सांगतायत, परंतु विश्वजीत यांना आता कमबॅक करावं लागणार आहे. या खेळाडूसाठी मुंबईपासून दुबई पर्यंतच्या कित्येक स्पर्धा गाजवल्यात विश्वजीत यांनी, परंतु इकडे धावफलक जर पाहिलं तर सुरुवातीला 14 वर गेलेला आहे. प्रमोदजी, जी सुरुवात व्हायला हवी होती ती सुरुवात यावेळेला पाहायला मिळते. 14 रन झालेत. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं, आणि ते योग्य आहे. आणि तेच करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय भावेश नाईक, प्रथमेश पवार एका साईडला आपण पाहू शकाल. यस, या ठिकाणी चेक केलं जाईल. पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. मिडॉनचा फिल्डर बाहेर उभा होता का याची पडताळणी केली जाईल. सेव्हन्टी लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेले त्या सर्वांचं करूया आपण सुस्वागतम. डिसिजन पेंडिंग राहिलंय. 6 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होताना मान्सून सुपर सिरीज 2025 आज पहिला दिवस, आणि पहिल्याच दिवसामध्ये धमाकेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. एक क्रिकेटमय वातावरण, कधी पाऊस येतो कधी पाऊस जातो, आणि त्यामुळे एक खेळण्याची वेगळीच ऊर्जा मिळते हे आमच्या लाडक्या खेळाडूंना. सध्या डिसिजन पेंडिंग आहे. अतिशय चांगलं दर्जेदार असं आयोजन नियोजन या स्पर्धेचं श्री गुरुदत्त चौटा हिरवा क्रीडा नगरी मानकोली ही सजलेली दिसताना आपल्याला पाहायला मिळते. हिरवळ असं मैदान, निसर्गरम्य असं वातावरण, आणि त्यामध्ये सुरू असलेला हा रबर बॉल मान्सून सुपर सिरीज 2025चा धमाका. काही चंदूसर फटके खेळले होते. 2 बॉलवर 2 षटकार जे आपण पाहू शकलात. क्लास दाखवला भावेश नाईकने. मजा येते. आज दिवसभरात जे क्रिकेट पाहायला मिळत आहे तेही एक लक्षणीय क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. षटकार, चौकाराची आतषबाजी पाहायला मिळाली. काही बॉल असे वेगात यष्टीरक्षकांकडे गेले की ते त्यांनाही नाही भेटले, त्यांच्या डोक्यावरून गेले. हे चित्र लक्षात राहण्यासारखं, आणि काही फलंदाजांनी जर पाहिलं तर नेत्रदीपक फटके इकडे खेळलेले आहेत. विकेट फास्ट आहे, आणि त्यामुळे आपण पाहतायत पावसाचं पाणी सुद्धा थोडंसं त्या ठिकाणी पाहायला मिळालं. त्यामुळे गोलंदाजी करताना सफल ठरतायत. 111 रन आपण पाहू शकलात. त्या धावांचा पाठलाग करताना सुरुवात अतिशय चांगली आणि दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. ज्याप्रमाणे नदीला झरण्याची गरज असते ना, तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते.
ती सुरुवात या ठिकाणी आतापर्यंत भावेश नाईकच्या बॅटमधून आपण पाहत आहे. 2 षटकार, डिसिजन पेंडिंग आहे. 70-70 लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होताना आपल्याला पाहायला मिळते. काहीतरी वेगळं नाविन्य करण्याची इच्छाशक्ती प्रबळ करणारा 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट मान्सून सुपर सिरीज 2025. 8 टीमने या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केले. 8ही संघ मालकांचं मनपूर्वक धन्यवाद. ऑक्शन बेसवर ही स्पर्धा आपण खेळवतोय. नो बॉल. यस, त्या गोष्टी पडताळल्या गेलेल्या आहेत. यस, नो बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. जावेद मॅचच्या दिशेने. धाव संख्या जर पाहिली तर आता 15 वर जाताना पाहायला मिळते. विश्वजित पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल त्यांना. वेग आहे, वेगावर स्वार होत असताना भल्या भल्यांची बंबेरी उडवली आहे विश्वजित ठाकूर यांनी. आज कमबॅक करायचंय. समोर भावेश. भन्नाट वेग, वेगाबरोबर उसळी बॉल कीपरकडे. यस, पंचांनी या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय या उसळीसाठी. भन्नाट वेग पाहायला मिळतो. विश्वजित ठाकूर यासाठीच ओळखला जातो. वेगेवर स्वार होऊन गोलंदाजी करताना नियंत्रणबद्ध गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळते. प्रिव्हियस बॉलचा विचार केला तर नो बॉल आपण पाहू शकलात. जो मिडॉनचा फिल्डर होता तो मात्र आपण पाहू शकला सर्कलच्या बाहेर आणि तिथून त्यांनी रनिंग घेतली गेली होती. अंपायर डिसिजन पेंडिंग यावेळेला आपण पाहत आहेत. योग्य बॉल कळवला जातोय. भन्नाट वेगात एक जबरदस्त बाउन्सर पेश केला विश्वजित यांनी. आणखीन एक बॉल प्रचंड वेगात. कसला प्रचंड, हा तर महाप्रचंड वेग पाहायला मिळतोय. विश्वजित खडबडून जागे झालेत आणि हा वेग पाहायला मिळतोय त्यांचा. काय वेग होता. ऑफस्टमच्या थोडस बाहेर चेंडूला पिच केलं. यावेळेला मात्र आणखीन एक एअर स्ट्राईक पाहायला मिळतोय. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय तो भावेश नाईक यांच्या बॅट मधून. मागील 2 बॉल डॉट आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा हल्ला, सिक्सर. कमबॅक केलं होतं 2 बॉलवर, परंतु त्यानंतर भावेश नाईकने अप्रतिमा फटका, काय फोर्स केला होता या बॉलला आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, 6 धावा. षटकार आलेला आहे आणि धावसंख्या 21 वर जाताना पाहायला मिळते. पहिल्याच षटकात 21 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. हाई बॉल थोडासा मागे होता, परंतु काय जागा बनवली आणि काय स्ट्रोक समोर खेळलाय. युवा खेळाडूंच्या यादीमध्ये या खेळाडूचा समावेश होतो. अंडर 25 बिग बॅश गाजवली होती ज्या वेळेला आपण ही स्पर्धा भिवंडीतच पाहायला मिळाली होती आणि त्यानंतर खूपच चर्चेत आहे. 4 व्हीलर कार लहान वयातच जिंकलेला खेळाडू बॅटिंगसाठी. आणखीन एक हाई बॉल सीमारेषा पार. 6 षटकार. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. भावेश नाईक इज ऑन अ फायर. काय फटकेबाजी सुरू आहे. स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी आमच्या लाडक्या प्रेक्षकांना मिळते. काय फटका खेळला होता, फोर्स केलं होतं, सरळ बॅटचा वापर केला आणि सरळ चेंडूला पाठवलं. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून हा एक खणखणीत षटकार. 6 रन. 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या फलकावर 27 झालेली आहे. चंदू सर, ज्या पद्धतीने सुरुवात केली ना ती अप्रतिम पाहायला मिळते. नेत्रदीपक सुरुवात आणि सुरुवातीला जर पाहिलं तर भावेश नाईक या नावाची चर्चा दुसऱ्या डावामध्ये होताना पाहायला मिळते. 112चा पाठलाग करायचा आहे. भावेश तुटून पडले सध्या. आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही झालं यावेळेला. मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र बॉल अडवला जाईल. तोपर्यंत 1 धाव मिळेल आणि 112चा पाठलाग करायचा आहे. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 28 धावा आल्या सुद्धा आहेत. प्रमोदजी, कंपॅरिझन करताना पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा विकी भोईरने दिल्या होत्या, परंतु इथे कंपॅरिझन करताना विश्वजित ठाकूरने 28 धावा म्हणजे 19 धावेने पुढे चाललेला आहे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट नवी मुंबई. भावेश नाईकच्या बॅटमधून 7 बॉलमध्ये 25 रन आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. एक महागडे षटक विश्वजित ठाकूरचं आपण पाहू शकलात. आता प्रथमेश ठाकरे मात्र पहिल्या षटकाची भरपाई या षटकामध्ये जरूर मात्र कमबॅक करून भरून काढेल का याकडे लक्ष असणार आहे. प्रथमेश ठाकरे गोलंदाजी मार्कवर येतोय. चांगली सुरुवात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. अठ्ठावीस धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय.
आता मात्र प्रथमेश ठाकरे यांना कमबॅक करण्याची मात्र या ठिकाणी पाहूया त्याच्यासाठी बॉलिंग दिली आहे. यावेळेला अवसळी थोडीशी होती, स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही करू शकले, परंतु एक धाव त्या ठिकाणी येताना पाहायला मिळते. प्रथमेश ठाकरेचा हा बाउन्स यावेळेला जरूर पाहायला मिळतो. बॅटची एज लागली होती, शॉर्ट लेगला चेंडू वळाला होता. रिप्ले मध्ये पाहू शकाल ज्या पद्धतीने फोर्स करण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅटची एज लागली आणि शॉर्ट लेगला चेंडू वळाला होता. चांगल्या बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर मॅग्निफिसंट नवी मुंबई या टीमची 29 धावा 29. हो हो, वेग आणि वेगाबरोबर बाउन्सही होता आणि तो बाउन्स जरा जास्तच होता. सुमित ढेकळे बरेच मागे उभे राहून देखील तिकडे हा बॉल नाही भेटलाय. खूपच अपेक्षित बाउन्स नव्हता. अवकेच्या बाहेर यावेळेला बॉलने बाउन्स घेतला आणि सरळ चेंडू सुमित ढेकलेच्या वरून जात असताना पाहायला मिळतोय. वाईट बॉल, 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 31 रन. बाबेश गती परिवर्तन केलं परंतु बॉलची उसळी तशीच होती. नो बॉल या ठिकाणी पाहायला मिळालाय खरा आणि धावसंख्या पुन्हा पुढे जाईल. वाईड नंतर नो बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवर. प्रथमेश ठाकरे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. नावाप्रमाणे मात्र बॅटिंग सुद्धा केली. विथ द बॅटने चांगली चमक दाखवली, परंतु आता विथ द बॉलने कशा पद्धतीने गोलंदाजी करेल याकडे लक्ष वेधित राहिलंय प्रथमेश. बावेश यांच्यासाठी ओहो, आता तर आणखी जबरदस्त दिशा कव्हरची आहे. उसळी होती या बॉलला, त्याचा फायदाही घेतला आणि थोडेसे मागे हटून बॉल कव्हर्सला 6. नियंत्रणबद्ध स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. थोडेसे शफल झाले होते, चेंडूला येऊन दिलं. बॉडी बॅलन्स अप्रतिम पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध षटकार येताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या फलकावर तब्बल 38 वर जाऊन पोहोचली गेली. टाचेवर खेळला हा स्ट्रोक आणि बॉलला सीमारेषच्या पलीकडे पाठवलाय. मान्सून सुपर सिरीजचा आनंद आपण सगळे घेत आहेत. सगळ्यांचं स्वागत. 112चा पाठलाग करायचा आहे आणि धुवाधार सुरुवात देखील झाली आहे. खरा बॉल. आता स्लोवर वनच्या नादामध्ये फुलटॉसच करून बसले आणि या फुलटॉसला जावं लागेल मैदानाच्या बाहेर आणि ते सुद्धा 6 धावांच्या शिक्षेसाठी. षटकार. फुलटॉस बॉलचा अप्रतिम खरपूस समाचार घेत असताना पाहायला मिळतोय. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर आला आणि खूप चांगला मनगडाचा वापर करत असताना चेंडूला पाठवला डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. एक अतिशय खणखणी षटकार. काय बॅटिंग करतायत बाबेश सध्याच्या घडीला. आतापर्यंत षटकारांची आतषबाजी करताना पाहायला मिळत आहेत. 38 वर ते खेळतायत आणि आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला त्यांच्या बॅटमधून. आता पॉइंटला चौकार खेळलाय. मैदानाच्या चौफेर टोलेबाजी आणि या मॅचच्या दुसऱ्या डावाच्या सुरुवातीला दारावेगावच्या भावेश नाईक यांची चर्चा होताना पाहायला मिळते. काय बॅटिंग केले. टप्पा पडल्यानंतर जसा चेंडू डिलिव्हर्ड झाला, बॅकफुटला जात असताना आपण पाहू शकला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना सरळ चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकाराकरिता. संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते फलकावर चंदू सर 48 आणि स्वतःच्या वैयक्तिक जर आपण पाहिलं तर 42 रन. 48 धावा दुसरी जोर सुरू असताना झाले. हे पावसाळी क्रिकेट आहे, इकडे काही होऊ शकतं आणि हंगामाला सुरुवात झाली खरी. पाहूया प्रथमेश कमबॅक करावं लागेल आणि इकडे 12 बॉलमध्ये 42 धावा आणि त्याच्यामध्ये 6 षटकार आणि एका चौकाराचा समावेश. भावेश नाईक या नावाची चर्चा आहे सध्या. 48 धावा धाव फलकावर. 112चा पाठलाग करायचा आहे. विकेट घ्यावी लागेल आणि कमबॅक करावं लागेल. भावेश आणखीन एकदा तुटून पडले. डोंबिवलीला जाणाऱ्या रस्त्याच्या पलीकडे बॉल मारलाय. 6 खूप लांब. स्ट्रॉंगेस्ट अँड लॉंगेस्ट सिक्सर पाहायला मिळतोय भावेश नाईकच्या बॅटमधून. काय बॅटिंग केले आतापर्यंत आपण पाहत आहेत. सर्वांना मंत्रमुग्ध करणारी ही फलंदाजी सरळ बॅटचा वापर करत असताना रिॲक्शन भावेश नाईकचं पाहायला मिळालं. एक मनाला सॅटिस्फाईड मिळाला असेल अशा प्रकारचा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. कम्स ऑफ 50. संघाची धावसंख्या फलकावर 54 झाले आणि स्वतः 48 वर जाऊन पोहोचतोय. 54 धावा धाव फलकावर. भावेश नाईक 48 वर. चर्चा या युवा खेळाडूची होताना पाहायला मिळते सध्याच्या घडीला. समोर प्रथमेश ठाकरे. ओ आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक. या स्ट्रोक साठी टाळ्या आणि हाफ सेंचुरी साठी देखील टाळ्या व्हायला पाहिजेत. काय जबरदस्त कामगिरी आणि भावेश नाईक यांच्या फटाफट मारलेल्या 50 साठी तारिकजी सय्यद 70 स्पोर्ट्स
5,000 रुपयाचा पुरस्कार देखील या ठिकाणी दिला जाणार आहे आणि धाव संख्या दुसरी ओव्हर या ठिकाणी संपली. 60 धावा झाल्या सुद्धा. क्या बात आहे भावेश नाईक, काय जबरदस्त नावाप्रमाणे मात्र खेळ सुद्धा सादर करत असताना पाहायला मिळतोय. चौ बाजूने बॅटिंग, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला होता आणि फटका अप्रतिम आपण पाहू शकलात. फर्स्ट हाफ सेंचुरी भावेश नाईकच्या बॅट मधून आणि 5,000 रुपयाचं पारितोषिक यावेळेला पाहायला मिळतं. 70-70 स्पोर्ट्स प्रोप्रायटर आपण पाहू शकतायत तारिक भाई सय्यद यांच्या माध्यमातून. 8 षटकार 1 चौकार, 14 बॉल मध्ये 54 रन आणि चंदू सर 385.71चा स्ट्राईक रेट. वॉट अ बॅटिंग क्लास हे आपण पाहू शकतात. वॅगन व्हील ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केले, डीप बॅकवर्ड पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट ड्राईव्हचे फटके, लॉंग ऑन, त्यानंतर आपण पाहू शकलात मिड ऑन, त्यानंतर डीप मिड विकेटला. म्हणजे जे प्रॉपरली टेक्निकली स्ट्रोक आहेत ते भावेश नाईकच्या बॅट मधून आपण पाहू शकतायत. चंदू सर, मॅग्निफिसंट बॅटिंग बाय भावेश नाईक. 9,500 प्रेक्षक युट्यूबला सुद्धा 70-70 स्पोर्ट्स वर जुडलेले आहेत. हा पावसाळी क्रिकेटमध्ये खूप सारे रेकॉर्ड आता आपल्याला पाहायला मिळणार आहेत पुढल्या 3 दिवसात. परंतु काय खेळलेत या ठिकाणी भावेश नाईक. बरेचसे स्ट्रोक बॅकफुटला खेळले, टाचेवर सुद्धा खेळताना पाहायला मिळाले. त्यांनी पॉइंट खेळला, त्यांनी कव्हर्स खेळला, त्यांनी समोर खेळला, त्यांनी अगदी काव कॉर्नरला, मिड विकेटला या चौफेर टोलेबाजी त्यांची पाहायला मिळाली आहे. आणि 2 ओव्हरमध्ये तब्बल 60 धावा, म्हणजे जवळपास अर्ध काम 2 ओव्हरमध्येच केले. 5 ओव्हर बाकी आहेत. पाहूया नाना बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतात. प्रथमेश पवार जबरदस्त आणि तारिकजी सय्यद 70-70 स्पोर्ट्स 5,000 रुपयाचा पुरस्कार सुद्धा या अर्धशतकासाठी. आणि गोलंदाजीमध्ये आता बदल केला जातोय. हिमांशू यांना आमंत्रित करण्यात येत आहे. काय जबरदस्त नवी मुंबईच्या धारावे गावचा हा खेळाडू खेळताना पाहायला मिळाला. नाना येतात बॅटिंगसाठी. मेरिटवर क्रिकेट, तंत्रशुद्ध क्रिकेट खेळणारा खेळाडू, तपस्वी आणि मोठ्या प्रमाणावर 70-70 स्पोर्ट्सवर जुडलेत प्रेक्षक. प्रथमेश यांच्यासाठी टाकला. शरीरभेदी मारा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता खरा आणि इकडे एका धावेने धावसंख्या लेगबाईच्या स्वरूपातील पुढे जाते. आणि आवर्जून सगळ्यांना विनंती असेल, आपण अजूनही 70-70 फॅमिलीमध्ये आला नसाल तर या, सबस्क्राईब करा आणि मिशन 1 मिलियनच्या दिशेने वाटचाल देखील पाहायला मिळते. 70-70च्या बॅटने हे अर्धशतक देखील ठोकलंय. हिमांशू, अलीमगडचा हिमांशू पाटील यावेळेला वेग आणि उसळी दोन्ही वाढवण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉल. आता मात्र यावेळेला दबावात्मक स्थिती निर्माण होताना आपण पाहू शकाल अगेन्स्ट टीम रिग्नेश 11 भिवंडी या टीम समोर. तर विकेट आणि डॉट बॉल या 2 गोष्टी फार मायने राखणार आहेत. येस, पुन्हा एकदा त्याच दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक बरेच मागे आहेत, त्याचा फायदा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न. कॉल दिलाय पुन्हा एकदा. हो, अगदी धाव घेण्याचा प्रयत्न केला. नाना यांनी धोका पाहिला, विश्वनाथ तिकडे चाललेत पाहिलं आणि पुन्हा एकदा थांबवलं आणि सांगितलं ठीक आहे, एवढ्यावरच समाधान आपण इकडे मानूयात. वाईट +1 अशा 2 धावा इन्क्लूड होताना आपल्याला पाहायला मिळतात. आउटसाइड द लेग स्टंप खूपच बाहेर जाणारा हा चेंडू होता, मात्र चेंडू सुटला सुमित टेकलीच्या हातातून आणि पाहता पाहता वाईट +1 अशा पद्धतीने 2 धावा ऍड होतात. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 64 धावा 64. 2 ओव्हरमध्ये एखाद्या खेळाडूची 50 होऊ शकते, तर मला वाटतं 7 ओव्हरमध्ये एखादं शतक देखील होऊ शकतं. ते पुढील 2 दिवसात कदाचित पाहायला मिळेल. 10,000 प्रेक्षक आमच्याशी जुडलेले आहेत. आपल्या सगळ्यांचं या पावसाळी क्रिकेटमध्ये मान्सून सुपर सिरीज मध्ये हार्दिक स्वागत. लेगबाईची धाव कळवली जाते आणि जरी हे पावसातलं क्रिकेट आहे, पाण्यातलं क्रिकेट आहे, मजा तर इकडे सुद्धा आहे. या चला माणकोली गावामध्ये आपण हे क्रिकेट पाहूयात आणि ज्यांना शक्य नाहीये आवर्जून 70-70 स्पोर्ट्सवर या क्रिकेटचा आनंद आपण घ्या. 65 धावा धावफलकावर झालेले आहेत. भावेश नाईक नावाचं मात्र या ठिकाणी एक वादळ घोंगावतंय या पावसात सुद्धा. समोर जर पाहिलं तर कुठेतरी धावसंख्येला कंट्रोल करण्याचा प्रयत्न आहे. काही एक्स्ट्राच्या स्वरूपातील रन सुद्धा आलेले आहेत. हिमांशू भावेश यांच्यासाठी पुढे केला या वेळेला भावेश. हो, ओव्हर 3री सुरू आहे. धावसंख्या 71 झाली आहे. याही वेळेला फटका खेळला परंतु आता फसलाय.
आणि प्रथमेश तिकडे आले. भावेश आउट होत आहेत, परंतु काय बॅटिंग केली आहे त्याच्या अगोदर. 16 बॉल मध्ये 60 धावांची विध्वंसक पारी या ठिकाणी पाहायला मिळाली आणि या 60 धावांच्या पारीमध्ये 9 षटकार देखील पाहायला मिळाले. आउटस्टँडिंग इनिंग. जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल 17 बॉल मध्ये 60 रन, 1 चौकार, 9 षटकार आणि 352.94चा स्ट्राईक रेट. मॅग्निफिसंट नवी मुंबई संघ मात्र या खेळीवर अतिशय खुश असतील यात मात्र शंका नाहीये. 10,000 ऑनलाईन मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑलरेडी आपण पाहिलं तर भरपूर सबस्क्रायबर ज्यांनी मात्र अजून सुद्धा 70 लाईव्ह या परिवारात आले नसतील तर डेफिनेटली आपण सबस्क्राईब करा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. येस, अमित नाईक येत आहेत. एक नाईक गेले, दुसरे नाईक आलेत बॅटिंग करण्यासाठी. यांचंही काम तेच आहे, एअर स्ट्राईक बॉलला पाठवायचं ढगात. आणि पाहूया इकडे विकेट आली, कोंडी फोडली मी म्हणेल. तब्बल आतापर्यंत 1,72,000 प्रेक्षकांनी दुसरीच मॅच सुरू आहे 70 स्पोर्टला स्पर्धा पाहिली सुद्धा. अमित नाईक दुसऱ्या बाजूला हिमांशू विकेट घेताना पाहायला मिळतात. क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. विकेट आली आहे ना तर कमबॅक होऊ शकतं आणि सुमित ढेकळे कमबॅक करणारे कॅप्टन आहेत. मॅच सोडत नाहीत, एका जिद्दीने आपल्या 11च्या 11 खेळाडूंना मात्र मॅचला पुढे घेऊन जातात. त्यांना ते करावं लागेल. पहिलाच बॉल, अमित नाईक आलेत आणि त्यांच्या बॅटमधून एक चांगला फटका आलाय. खरा गवतामध्ये वेग मंदावला चिखलामुळे. इकडे बॉल अडवण्याचा प्रयत्न, थोडेसे घसरले विश्वनाथ तिकडे. हे पावसाळा आहे, हे स्वाभाविक आहे. आणि इकडे धावसंख्या जर पाहिली तर पुढे जात असताना पाहिलं मी ते 2 धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. 73 या धावसंख्येवर 73 रन. विश्वनाथ जाधव त्या ठिकाणी थोडेसे स्लिप झाले होते. आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो हे मात्र प्रत्येकाचं ब्रीद वाक्य आपल्याला पाहायला मिळतं. फर्स्ट हाफ सेंचुरी भावेश नाईकच्या बॅटमधून आपण पाहिलीत. संघाची धावसंख्या 73 वर जाऊन पोहोचली गेले. अजून सुद्धा विजयासाठी जर आपण पाहिलं तर जवळजवळ 39 रनची आवश्यकता असेल. ज्या पद्धतीने बॅटिंग केली, धमाकेदार सुरुवात चंदू सर आपण पाहू शकतायत. आणि आपण हाफ सेंचुरी पाहिलीत. आपण मान्सून ब्लास्ट मध्ये नागेश वाडेकर नागाच्या बॅटमधून एक शतक सुद्धा पाहिलं होतं. नक्कीच नागेश वाडेकरने मान्सून ब्लास्ट मध्ये मागील हंगामात तो कारनामा केला होता. प्रथमेश पवार नाना आहेत आणि आता बॉलिंगसाठी पुन्हा एकदा विश्वजित ठाकूर यांनाच आमंत्रित करण्यात आलं. ही कोंडी तर फुटली आहे, परंतु दबाव वाढवण्यासाठी याही परिस्थितीमध्ये मॅच बनू शकते. विश्वजित ठाकूर समोर प्रथमेश पवार नाना. भारतीय टेनिस क्रिकेटमधील 2 मोठे सितारे. रबर बॉल पावसाळी क्रिकेटमध्ये बिग हिट फटका खेळलाय खरा, परंतु टायमिंग नाही झालंय. बॉल हवेत आहे, फिल्डर त्या ठिकाणी दूर राहिले. त्याचाच फायदा घेत असताना दुसरी धाव घेतली. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु उंची जास्तीत जास्त या चेंडूने घेतली गेली होती. एक एक्सपिरियन्स प्लेअर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमेश पवार अर्थातच नाना. 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या 75 धावा धाव फलकावर. विजयाच्या दिशेने मार्गक्रमण, परंतु रिग्नेश 11 हा देखील एक जबरदस्त संघ आहे. रिग्नेश 11 याच नावाने पहिली ग्रामीण धमाका बिग बॅच जिंकली होती. नाना या पवित्रात तर होते मोठ्या फटक्याच्या, परंतु ते नाही टायमिंग या ठिकाणी होऊ शकलं. विश्वजित यांचं कमबॅक, लेग बायची धाव या ठिकाणी मिळेल. फक्त आता समोर मात्र यावेळेला विश्वजित ठाकूरला विकेट आणि डॉट बॉल दिसत असतील आणि त्यामुळे आता प्रयत्न सुरू आहेत की जास्तीत जास्त डॉट बॉल कसे येतील. परंतु एका साईडला धावांची भूक न मिटणारे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश पवार उर्फ नाना आणि अमित नाईक हे 2 फलंदाज पाहायला मिळत आहेत. मॅग्निफिसंट नवी मुंबई टीम 76 अमित नाईक यांना आपण पाहतोय. समोर जर पाहिलं तर विश्वजित कमबॅक करायचे. पहा या अगोदर काय झालं याला महत्व नाहीये, यानंतर काय होणार याला महत्व आहे आणि त्याच्यामुळे ही मॅच सोडायची नाही हा इरादा सुमित ढेकळे यांनी सुद्धा केलाय रिग्नेश 11 संघासाठी. विश्वजित. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने प्रश्न विचारला होता महाराष्ट्रातील सर्वात वेगवान गोलंदाज कोण, तर त्याचं उत्तर मिळालं होतं विश्वजित ठाकूर. यावेळेला पुलचा फटका खेळलाय खरा. बॉल तिकडे थोडासा वेग मंदावला, परंतु सीमारेषेच्या पारच जाताना पाहायला मिळेल. धावा 4. चांगला फटका होता. फोर्स केलं होतं या बॉलला. टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने वेगेचा फायदा उचलला अमित नाईकच्या बॅटमधून एक नियंत्रणबद्ध चौकार पाहायला मिळतो. इंटू द गॅप मध्ये 4 रन. 4 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या. धावसंख्या पुढे गेली आहे. 80 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. म्हणजे अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 32 ची आवश्यकता आहे. विश्वजित विकेटसाठी जावं लागेल आणि डॉट बॉलसाठी
यावेळेला बिग हिट, फटका फसलाय खरा, पाहूया फिल्डर दूर आहेत, परंतु अशा ठिकाणी बॉल पडतोय जिकडे फिल्डर उपलब्ध नव्हते आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. संधी निर्माण झाली होती, फिल्डर दूर राहिले. 2 धावा. प्रयत्न जारी आहेत विकेट घेण्याच्या शोधामध्ये विश्वजित ठाकूर जरूर आहे, परंतु अजूनपर्यंत यश काही प्राप्त होत नाहीये. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. ते विश्वजित ठाकूरच्या पदरात पडेल का, यश मिळेल का? 82 ला 1. यावेळेला मात्र वेग वाढवलाय आणि या वाढलेल्या वेगाबरोबर उसळी देखील थोडीशी जास्त पाहायला मिळाली आणि त्यामुळे व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आला आणि संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 83 रन. 83 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. विश्वजित अमित यांच्या विरुद्ध यावेळेला थोडीशी जास्त उसळी पाहायला मिळाली आणि त्यामुळे नो बॉल या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे. दुसऱ्यांदा उसळी. वाईड नंतर नो बॉल. एक्स्ट्रा स्वरूपात धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. एका साईडला धावा थांबवायच्या आहेत, परंतु धावा थांबत नाहीयेत, फलक हलतं राहते. बिग हिट, काय मारलाय, खूप लांबवर मात्र या बॉलला पाठवलंय. अमित नाईकचा सुद्धा पाहायला मिळतोय एअर स्ट्राईक. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. षटकार. काय जबरदस्त फटका होता. आभाळाला सॅल्यूट करणारा हा एक खणखणीत षटकार पाहायला मिळतोय. बॅटिंग सुरू आहे अमित नाईकच्या बॅटमधून षटकार. क्या बात आहे, योगायोग आहेत. भावेश नाईकला पाहिलं, अमित नाईकला पाहिलं. यावेळेला बॅटची कडा, बॉल पाठीमागे मार्गस्थ होतोय. बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी हिमांशू यांनी केला, परंतु बॉल नाही थांबला. 4 धावा आणि या टीमचे मालक सुद्धा ओमकार नाईक आहेत. नाईक नाईक नाईक. क्या बात आहे. ह्या वेळेला आपण पाहू शकता बॅटची एज लागली होती. जरूर चांगला चेंडू होता, नो डाऊट अबाउट इट, परंतु सरळ चेंडूने लॉंग स्टॉप रिझनचा वेध घेतला. याला म्हणतात नशिबाचा चौकार. न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करण्यात. तर चंदू सर, 18 बॉल 18 रनची आवश्यकता आहे. उद्याच्या दिवसातील संघ पाहायला मिळतील MMCC संबलपूर वर्सेस व्ही लायन्स ओडिसा, ताई पॅकर्स RJ ग्रुप वर्सेस श्रीतेज 11 पुणे. असे 4 संघ उद्याच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळतील. यस, इकडे हिमांशू यांच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू सोपवण्यात आलाय. 18 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता. नाना यावेळेला हा बॉल थोडासा पुढे जरूर होता. खेळण्या नानाने टायमिंग नाही झालाय, परंतु 1 धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. 112चं धाव लक्ष भावेश नाईक सारख्या यांच्या वादळा पुढे मात्र छोटं पडलं आणि आता मात्र विजयाच्या दिशेने मार्गक्रमण देखील होताना पाहायला मिळते. परंतु पाहूयात, विकेट घ्याव्या लागतील आणि ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर घ्यावे लागतील. हाच एक मार्ग आहे मॅच मध्ये पुन्हा एकदा येण्याचा. अमित नाईक मॅन फ्रॉम एकटघर उरण. यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडंसं बॉलला फिरताना देखील पाहायला मिळालं. गती कमी केली होती यावेळेला. नक्कीच व्हेरिएशन आणलं होतं आणि त्यामुळेच थोडंसं कठीण निर्माण झालं. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला आणि खाली राहिला होता. सबमरिंग डिलिव्हरी. फार कमी प्रमाणात अशा प्रकारचे रबर बॉल आपल्याला पाहायला मिळतात की खाली राहतात, कारण इथे आतापर्यंत आपण पाहिलं फास्ट विकेट आहे. यावेळेला अमित नाईक भिरकावून देत आहेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे. ही मॅच थोडीशी लवकर संपवण्याच्या इराद्यात दिसत आहेत या ठिकाणी मॅग्निफिसंट वाले. चांगला फटका होता, चांगला फटका एक्झिक्यूट केला. परफेक्ट चेंडूला रीड केलं होतं. थोडंसं ऑफ्टमच्या बाहेर जरा आले होते आणि त्यानंतर काय कंट्रोल स्ट्रोक खेळला गेला होता. व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम 6 षटकार. यावेळेला ऑफ्टमच्या बाहेर बॉल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला. फेकी केली खरी, परंतु त्या ठिकाणी वाईट+1 अशा 2 धावा इकडे मिळतील. 103 धावा. 5वीच ओव्हर सुरू आहे. 103 धावा धावफलकावर पाहायला सुद्धा मिळत आहेत. 15 बॉल बाकी आहेत आणि फक्त 9 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. नाना खोलवर टप्प्याचा बॉल. नाना एका बाजूने जर पाहिलं तर स्ट्राईक रोटेट करतायत. या कुठेतरी डावाला पुढे घेऊन जाण्याची भूमिका जी संघनायकाची असते ना, ती या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. चांगलं मास्टर माइंड क्रिकेट. आतापर्यंत समंजसपणाचं क्रिकेट खेळत असताना प्रथमेश नाना आपण पाहू शकाल. एका साईडला अमित नाईक 8 बॉलमध्ये 24 रन 300च्या स्ट्राईक रेटने हेही करत असताना पाहायला मिळतं आणि त्याच्या फलंदाजीचा कुठेतरी मनमुराद मला आनंद घ्यायचा आहे हे प्रथमेश पवार नाना दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. ऑप्टमच्या बाहेर पुन्हा एकदा येत आहेत.
ओला बॉल असल्या कारणाने तेवढं योग्य ठिकाणी तुम्ही बॉल नाही टाकू शकत आहे, हेच इकडे पाहायला मिळत आहे. आणि ऑप्टमच्या बाहेरचा बॉल. धावसंख्या जर पाहिली तर आता 105 विजयाच्या दिशेने मार्गक्रमण. यावेळेला पुन्हा ऑप्टमच्या बाहेर. हा चांगला टप्पा आहे, इकडे बॉलिंग होणं गरजेचं होतं. आणि आणखीन एक डॉट बॉल. चांगला बॉल होता, आमंत्रित केलं होतं या बॉलला खेळण्यासाठी आणि सरळ चेंडू निघून जातोय कव्हर पॉइंटच्या दिशेने. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना 105 ला 1. पुन्हा एकदा ऑप्टमच्या बाहेर. माझ्या मते हे इतर गोलंदाजांना आणि पुढच्या मॅच साठीचं प्रात्यक्षिक होतं, बॉल कुठे टाकायला पाहिजे. निश्चित स्वरूपात विनीत यावेळेला हिमांशु पाटीलने जी गोलंदाजी केली, ऑफ्टनच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. ही लाईन अँड लेंथ सर्वात बेस्ट अँड बेटर आपल्याला पाहायला मिळते. काही गोलंदाज आता विचार करत असतील की आपल्याला सुद्धा अशाच प्रकारचे चेंडू हाताळावे लागतील तरच कुठेतरी धावांवर लगाम लागेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. आतापर्यंत 105 विजयासाठी बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये 7 रनची आवश्यकता आहे. ज्या पद्धतीने भावेश नाईकने जी बॅटिंग केली, अप्रतिम 60 रन्स त्याच्या बॅटमधून एक झंझावती काही आपण पाहू शकलात. आणि प्रत्येकाने मात्र बॅटिंगचा मनमुराद आनंद घेतला. 12 बॉल 7 रन. फक्त 7 धावा दूर आहे या मॅचला जिंकण्यासाठी. बॉलिंगसाठी येत आहेत गंगाधर इंगोले. नाना आता मात्र 6 धावा दूर या विजयापासून. 6व्या षटकाला नुकतीच सुरुवात झाली आहे, विजयाच्या दिशेने वाटचालही होते. चला यानंतर MUCC ओरिसा आपण सज्ज राहायचंय. यावेळेला फटका समोर खेळताना पाहायला मिळाले. विश्वनाथ अडवतात बॉलला. विनर विनरचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तिसरा सामना असेल लीग फॉर्मॅट. या फॉर्मॅटला देखील खूप सारी लोकप्रियता मिळाली. सरळ बॅटने स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले खरे नाना. कदाचित नानाने सिक्सर जे आहेत ना पुढच्या मॅच साठी राखून ठेवलेत की काय. गंगाधर. नवी मुंबईचा दिवा कोळीवाड्याचा आणखीन एक वेगवान, दिवा गावचा असणारा एक वेगवान गोलंदाज गंगाधर इंगोले. यावेळेला फटका खेळला परंतु फसलाय. थोडीशी स्किट देखील ते सुद्धा झाले होते, घसरले होते. 1 रन मिळेल. थोडेसे जरूर यावेळेला स्लिप झाले आणि त्यामुळे कंट्रोल करू शकले नाहीत. 1 रन मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 109 या धावसंख्येवर. आता अवघ्या 3 रनची आवश्यकता आहे. 3 धावा दूर या मॅच पासून. ओमकार नाईक, दीपकदादा पाटील यांच्या मालकीचा संघ समोर रिग्नेश पाटील. आणि यावेळेला नानाने जाता जाता एक तरी झलक राखून ठेवलेल्या अस्त्रांपैकी एक अस्त्र बाहेर काढलंय आणि या मॅचला जिंकलं जात आहे. मॅग्निफिसंट नवी मुंबई, अभिनंदन. भावेश नाईक नावाचं वादळ या मॅच मध्ये आलं आणि त्याचा तडाखा मात्र या ठिकाणी रिग्नेश इलेव्हनला बसलाय. परंतु लीग मॅचेस बऱ्याचदा आपण पाहतो एखादा सामना पराभूत होऊन सुद्धा मॅचेस जिंकल्या जातात. त्यामुळे दोन्ही संघांना पुढच्या मॅच साठी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा असतील. भावेश नाईक मॅन ऑफ द मॅच साठी यायचंय आणि दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचंय. कॅप्टन या ठिकाणी यस योगेश पेनकर या ठिकाणी येत आहेत. आम्ही यशपाल माळी सरांना विनंती असेल आपण टॉस साठी या ठिकाणी यायचंय. मॅच नंबर 3 मॅच रेफरी सचिन कदम सर देखील आमच्या बरोबरीने आहेत. पवन केने आणि त्याचबरोबरने योगेश पेनकर आणि एक असं नाव मानकोली गावचं ज्याने मानकोली गावाचं नाव महाराष्ट्रभर केलं. भिवंडीचे लिजेंडरी खेळाडू यशपाल माळी सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. 8 झालंय. आणि योगेश पेनकर काय म्हणाल या मॅचच्या विजयाविषयी आणि काय निर्णय असेल पुढल्या मॅच मध्ये. भावेश नाईकने खूप चांगली बॅटिंग केली. खरं तर 112 चांगला स्कोर केला होता समोरच्या टीमने.
पण भावेश नाईकने ओव्हर्समध्ये पण रन्स कमी केले आणि बॅटिंग खूप चांगली केली, त्यामुळे आम्ही जिंकलो आणि आम्ही आता फिल्डिंग करू. यस, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. पवन, पहिल्या मॅचच्या विजयाविषयी समाधानी आहात का आणि आता या मॅचमध्ये कशा प्रकारची कामगिरी राहील? नक्कीच बॅट्समन लोकांनी आम्हाला खूप चांगली बॅटिंग करून चांगले रन्स करून दिले, तर आता सुद्धा चांगला खेळण्याचा प्रयत्न करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. यस, पवन केने विरुद्ध योगेश पेनकर हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. महत्वाची लढत आहे आणि या मॅच साठी देखील दोन्ही टीमला शुभेच्छा. आता मॅन ऑफ द मॅच भावेश. फिल्डिंग करण्याचा निर्णय पुन्हा घेतील आणि भावेश नाईक, या ज्या भावेश नाईकची चर्चा व्हायला हरकत नाहीये. 9 सिक्सर 1 4, काय बॅटिंग केली आहे जबरदस्त. यस, 14 बॉल मध्ये अर्धशतक देखील पाहायला मिळालं आणि 60 धावांची खेळी देखील पाहायला मिळाली, कारण धावफलकावर 112चा पाठलाग करत असताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये 60 लागल्या होत्या. या ठिकाणी जबरदस्त कामगिरी. 5,000 रुपयाचा पुरस्कार 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून तारिफजी सय्यद सरांच्या वतीने. आणि मी यशपाल माळी सरांना विनंती असेल, भावेशला गेल्याही वर्षी भावेशने पावसाळी हंगाम गाजवला होता, आम्हाला आठवतंय, आणि या ठिकाणी 5,000 रुपयाचा पुरस्कार 70-70 स्पोर्ट्सच्या वतीने दिला जातोय. जबरदस्त कामगिरी, काय बॅटिंग केली या ठिकाणी. आणि 70-70 स्पोर्ट्सचं एक ब्रँडेड टी शर्ट, 70-70 स्पोर्ट्सची ही ब्रँडेड कॅप दिली जाते, खास डिझाईन केलेली. भावेश यांना चर्चा भावेशची होईल, कारण भावेशने काय जबरदस्त क्रिकेट खेळलंय. भावेश 112 तसं पाहिलं तर मोठं लक्ष होतं, काय प्लॅनिंग करून गेला होता आणि कसं वाटलं की आज मॅन ऑफ द मॅच आणि 60 धावा? प्लॅनिंग तर काय नव्हती, जसा बॉल येईल तसा मारायचा होता 6 आणि तेच झालं. मिनिटच्या नुसार बॉल ज्या रेंजला येईल त्या रेंजला मारत होतो. काही फटके आम्ही पाहिले, अगदी टाचेवर खेळले तुम्ही आणि बॅकफुटला जाऊन षटकार रबर बॉलमध्ये तेवढं सोपं नसतं. परंतु भावेश, हे अर्धशतक तुम्हाला किती एनर्जी देईल आणि किती वाट पाहिली या स्पर्धेची? रबर बॉलची स्पर्धा आहे. नक्की टेनिसची जास्त रबर बॉलचीच वाट बघतो आणि स्पर्धा तर खूप चांगली आहे आणि 70-70ची ऑलवेज स्पर्धा खूपच चांगली असते. भावेश, आपणास खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहे. क्रिकेट रसिका हो, आजच्या दिवसातील तिसऱ्या मॅचकडे आपण जाणार आहोत. पाहत राहा 70-70 स्पोर्ट्स. आणि यानंतरचा महत्वाचा सामना, टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय मॅग्निफिसंट नवी मुंबई योगेश पेनकर यांनी घेतलाय. आणि आता मात्र करण अंबालानी कंपनी या ठिकाणी पवन केनेच्या नेतृत्वाखाली मैदानात